ज्या लोकोत्तर विभूतिमत्वाचं स्थान, ज्या व्यक्तिमत्वाचं स्थान महाराष्ट्राच्या संत सारस्वतांच्या इतिहासामध्ये अग्रगण्य असं स्थान आहे, असे जगतमान्य जगतवंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या विचारधारेतून निर्माण झालेली शिवाजी नावाची 3 अक्षरं 350 वर्षानंतरही आज आम्हाला आमच्या जगण्याची, आज आम्हाला आमच्या जीवनाची प्रेरणा देत आहेत. आणि असं चरित्र की जे आमच्या येणाऱ्या भावी पिढींना त्यांचा जीवनाचा आदर्श देणार आहेत, अशा चरित्र चिंतनाचा आनंद आपण घेत आहोत. मी प्रथम दिनी आपल्याला सांगितलं की चरित्र ती असतात जिथे समाजाचं कल्याण आणि समाजाचा उत्कर्ष याचा ध्यास ज्याच्या अंतःकरणामध्ये सदैव असतं, चरित्र त्याला म्हणतात. आणि असं चरित्र ज्या राजाचं घडलेलं आहे, असं चरित्र ज्या छत्रपती शिवाजी राजाने निर्माण केलेलं आहे, त्या छत्रपतींच्या ऐतिहासिक चरित्राचा आपण गेली 5 दिवस आनंद घेत आहोत. आणि आपण 5 दिवसामध्ये छत्रपती शिवरायांच्या शौर्य आणि पराक्रमाच्या गाथा आपण पाहिलेल्या आहेत. शिवाजी राजे हे दैदिप्यमान आहे. परमपूज्य योगी आदरणीय मच्छिंद्रनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने, काशीनाथ बाबा काल्हेरकर यांच्या प्रेरणेने, त्याचबरोबर आमचे कोंडीराम बाबा यांच्या प्रेरणेने आणि श्यामदादा माळी यांच्या अथक परिश्रमाने, महानंद बाबा यांच्या वंदनीय उपस्थितीने संपन्न होत असलेली एक कथा सन्माननीय आमचे महेंद्र महाराज भोईर, सुप्रसिद्ध कीर्तनकार, भागवतकार आणि या भिवंडी तालुक्याचं युवा भूषण, त्याचबरोबर कलाक्षेत्रातील आमचे सन्माननीय चेतन तरे आणि महानंद बाबांचे बंधू, तसेच आमचे कालेरचे दादा आणि आपण सगळेजण यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी राजांची कथा आज समारोपाच्या दिवसाकडे वळती आहे. खरं म्हणजे शिवाजी नावाची 3 अक्षरं आतापर्यंत हजारो साहित्यिकांनी, आतापर्यंत हजारो लेखकांनी, आतापर्यंत हजारो कवीनं आपल्या कवितेत सामावण्याचा प्रयत्न केला, पण छत्रपतींची कीर्ती त्यांच्या लेखणीला, त्यांच्या तालाला, त्यांच्या स्वरालाही पुरली नाही. इतकी अमर्याद असलेली कथा ही छत्रपती शिवाजी राजांची आहे. आणि ही कथा आपण 5 ते 6 दिवसामध्ये पूर्ण करू शकत नाही, तरी देखील आपण हा अल्पसा प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून या कथेला प्रत्यक्ष ज्या छत्रपती शिवाजी राजाचं कर्तृत्व आपण ताल, स्वर आणि शब्दाच्या द्वारे गाण्याचा प्रयत्न करतोय, साक्षात सरस्वतीला गहाण ठेवून त्या राजाचं चरित्र चिंतन करतो आहोत, त्या छत्रपती शिवाजी राजाला या व्यासपीठावर आपण विराजमान करूया. राजाधीरा महाराज कर्तव्य दक्ष महाराज, राजाधीरा कर्तव्य दक्ष महाराज, छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. अशा छत्रपती शिवाजी राजांचं आगमन या कथेमध्ये झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण कथेच्या या 6व्या दिवसाला आरंभ करत आहोत. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किंवा शिवचरित्र हे भावी पिढींनी अभ्यासण्याची आवश्यकता काय याचं कारण आहे, छत्रपतीला मिळालेलं स्वराज्य, त्यानं मिळवलेलं स्वराज्य हे काही आयत्या पिठावर रेगोट्या ओढल्यासारख्या आयतोबाचं नव्हतं. खरं म्हणजे आतापर्यंत जेवढे जेवढे राजे झालेले आहेत, कुणी कुणी आपल्या नातेवाईकांचा खून केला, कुणी कुणी सत्तेसाठी आपल्याच माणसांची कत्तल केली, कुणी कुणी स्वतःच्याच माणसांची बेईमानी केली आणि मग मिळवलेली राजगादी होते. पण माझ्या छत्रपती शिवाजी राजानं मिळवलेलं 32 मणी सोन्याचं सिंहासन असं पापानं भरलेल्या खांबांवर उभं नव्हतं, तर हजारो मराठी रयतेच्या पुण्याईनं निर्माण झालेलं ते 32 मणी सोन्याचं सिंहासन होतं.
आणि म्हणून शिवाजी राजा हा सर्वांच्या प्रेरणेचा विषय आहे. काल आपण अफजल खानाचं वध पाहिलं. अफजल खानाचं प्रकरण हे सर्वार्थाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रेरणा देणार आहे. कारण छत्रपती शिवाजी राजानं सगळ्या प्रकारच्या नीत्या त्या अफजल खानाच्या युद्धामध्ये वापरल्या होत्या. जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावर, जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या धर्मावर कोणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा या महाराष्ट्र भूमीने शूरवीरांना जन्म दिला. अशी ही महाराष्ट्राची शौर्यवान भूमी आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं, महाराष्ट्र माय भूमुची महाराष्ट्र माय भू आमची, महाराष्ट्र माय भू आमची, महाराष्ट्र माय भू आमची, संत महंतांची, ज्ञानवंतांची, ज्ञानवंतांची, महाराष्ट्र माय भू आमची. महाराष्ट्र माय भू आमची, संत महंतांची, ज्ञानवंतांची, ज्ञानवंतांची, समरधीर देत जिथे अवतार जी, समरधीर देत जिथे अवतार जी, समरधीर देत जिथे अवतार जी. शिवाजी महाराज की जय. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या भूमीचा गौरव अनेक संतांनी, अनेक महंतांनी केला. याचं कारण आहे, जेव्हा जेव्हा या राष्ट्रावर संकट आली, तेव्हा तेव्हा या राष्ट्रमातेनं, या जगन्मातेनं अशी नेतृत्व निर्माण केली. त्यापैकीच एक नेतृत्व होतं छत्रपती शिवाजी राजांचं. आणि म्हणून अफजल खानासारखा बोकड कापला आणि तुळजाभवानी समोर छत्रपती शिवाजी राजानं स्वतःचा नवस फेडला. अफजल खानानंतर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राजांना विजयश्री मिळाली आणि एक आत्मविश्वास निर्माण झाला. जेव्हा जेव्हा माणसं यशस्वी होतात, तेव्हा तेव्हा त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि ती माणसं नव्या उमेदीनं कार्य करायला सुरुवात करतात. छत्रपती शिवाजी राजानं त्या काळामध्ये अनेक मोहिमा आखल्या आणि अनेक मोहिमा आखल्यानंतर असं म्हटलं जातं, त्या कवी परमानंदांनी छत्रपती शिवाजी राजाचं वर्णन असं केलंय, यह शास्त्री वसुधाम मेताम राजा राजगिरीश्वर. वसुधाम येताम असं म्हटलेलं आहे. म्हणजे या पृथ्वीवर अखंड राज्य करणारा एक राजा जो राजगडावर राहतो आणि त्याला मिळालेलं हे जे राज्य आहे, तुळजाया प्रसादेन लब्ध राज्य महारथा. म्हणजे प्रत्यक्ष तुळजाभवानीनं प्रसन्न होऊन त्याच्यावर त्याला हे राज्य बहाल केलंय की काय. म्हणून असं शिवाजी राजांचं चरित्र वाचलं ना, तर कुणीही माणूस कधीही अशा मरणाच्या दारातून वापस येणार नाही. अशा वेळी माझा छत्रपती शिवाजी राजा आलाय, याचा अर्थ जर खऱ्या अर्थानं दैवी संकेत असल्याशिवाय हे कधीही घडत नाही. संस्कृत सुभाषित आहे, अनुकूले जगन्नाथे सानुकूलम जगत्त्रयात, प्रतिकूलम जगन्नाथे प्रतिकूलम जगत्त्रयात. म्हणजे जर दैव अनुकूल असेल तर प्रकृती ही अनुकूल असते आणि दैव जर प्रतिकूल असेल तर ही प्रकृती ही विरोधी असते. आणि हा अनुभव छत्रपती शिवाजी राजाला पदोपदी येत होता. पदोपदी भवानी माता छत्रपती शिवाजी राजाचं रक्षण करत होते. अरे पदोपदे हा सह्याद्री छत्रपती शिवाजी राजाच्या पाठीमागे ढालीसारखा उभा होता. अरे पदोपदे मराठी मनगट आणि मराठी मस्तक छत्रपती शिवाजी राजासाठी मरायला तयार होते. मर्द आम्ही मराठी शूर, या महाराष्ट्राचे वीर. मर्द आम्ही मराठी शूर, या महाराष्ट्राचे वीर. या महाराष्ट्राचे वीर, या महाराष्ट्राचे वीर, या महाराष्ट्राचे वीर, या महाराष्ट्राचे मर्द आम्ही मराठी शूर, या महाराष्ट्राचे
कियानिक दनकट आमचे वाहू पाणी आमची छाती दनकट आमचे वाहू हे मातृभूमी रक्षणा कारणे प्राणपणाला लावू मातृभूमी प्राणपणाला लावू अन्यायासाठी आम्ही लढणार या महाराष्ट्राचे वीर वरद आम्ही मराठे शूर या महाराष्ट्राचे वीर या महाराष्ट्राचे वीर या महाराष्ट्राचे वीर. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजाच्या पाठीमागे आत्माहुतीच्या प्रेरणा होत्या. शिवाजी राजासाठी मरायला माणसं तयार होते. म्हणून छत्रपती शिवाजी राजा एक एक माणसाचं तुम्ही उदाहरण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. त्या माणसाचं स्वप्न हेच होतं, मी मेलो तरी चालेल पण माझा छत्रपती शिवाजी राजा जगला पाहिजे. याला म्हणतात आत्माहुतीच्या प्रेरणा. आज तुम लढो हम कपडा सांभाळतोय अशी परिस्थिती आलेली आहे. आणि म्हणून आज आपल्याला शिवचरित्राची आवश्यकता आहे. असं हे पूर्वीचे मर्द मराठे होते. छत्रपतींच्या काळामध्ये जातीयतेची कोणतीही बंधनं नव्हती. जातीयतेची बंधनं झुगारून छत्रपती शिवाजी राजानं जे स्वराज्य निर्माण केलं होतं ते हिंदूला स्वतःचं वाटतच होतं पण मुसलमानाला देखील स्वतःचं वाटत होतं. असा माझा छत्रपती शिवाजी राजा होता. एका किल्ल्यावर जेव्हा भवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती आणि भवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असताना ती मूर्ती ज्यांनी घडवली ते मूर्ती घडवणारे टाकारी, मूर्ती बनवणारे टाकारी चिन्नी हातोडीनं त्या मूर्तीला त्यांनी आकार दिला होता. आणि जेव्हा मिरवणूक निघाली तेव्हा सगळेजण त्या मिरवणुकीमध्ये सामील झाले. आणि सामील झाल्यानंतर पुढे ब्राह्मण चाललेला आहे, त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी राजा चाललेला आहे. आणि मग भवानी मातेचा गजर होतो आहे, गोंधळ गायली जात आहे, वारकरी टाळ मृदुंगाचा गजर करताय. असं करता करता तो दिंडी सोहळा गडापर्यंत आलेला आहे. आणि छत्रपती शिवाजीराजे त्या दिंडी सोहळ्याचं स्वागत करायला पुढे येतात. आणि शिवाजी राजांची नजर जाते ज्यानं मूर्ती बनवलेली आहे ते सगळे लोक खांद्यावर घोंगडी घेऊन एका कोपऱ्यामध्ये उभे होते. छत्रपती शिवाजी राजानं त्या मूर्ती बनवणाऱ्या गोरगरीब लोकांना बोलवलं, तुम्हीही या आणि या भवानीच्या पालखीला खांदा द्या. त्यांनी सांगितलं, राज नगर राज, आमची घायपाताची जात राज, आम्ही खालच्या जातीचे राज, आम्ही आलो तर ही भवानी बाटल. ब्राह्मण लोक पुढे आले. त्यांनी शिवाजी राजांना सांगितलं, राजे शूद्रांना पालखीचा मान, राजा ही जगदंबा बाटेल, राजे स्वराज्यावर कोप होईल, राजे स्वराज्यावर कोप होईल, राजे ही जगदंबा बाटेल, राजे ही जगदंबा बाटेल. छत्रपती शिवाजी राजांच्या डोळ्यांनी आग ओकायला सुरुवात केली. छत्रपतींचा हात त्यांच्या समशेरीला गेला. शिवाजीराजे चपापले. शिवाजीराजे त्या तथाकथित धर्मपंडितांना म्हणतात, अरे या गोरगरिबांनी जर पालखीला खांदा दिला तर तुम्ही म्हणता ही भवानी मातेल. अरे मग या भवानी मातेच्या मूर्तीला आकार दिला कोणी? अरे यांच्या छिन्नी हातोड्यानं या भवानी मातेनं आकार धारण केला तेव्हा भवानी माता यांच्यावर कोपली नाही. अरे यांचे हात लागले असतील, यांचे पाय लागले असतील. अरे या जगदंबेनं या आईनं लेकरासारखे त्यांचे घनाचे घाव आपल्या छातीवर झेलले, आपल्या अंगावर झेलले तेव्हा भवानी माता कोपली नाही आहे. खबरदार, माझ्या राज्यामध्ये जर असा दुजाभाव कराल तर गर्दन मारल्याशिवाय ठेवणार नाही. छत्रपती शिवाजी राजांना कोपऱ्यात असलेल्या त्या गोरगरिबांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं, तुम्ही खांदा द्या. कोण येतो पुढे ते मी पाहतो, तुम्ही खांदा द्या. आणि मग ते पालखीचे ते मूर्ती बनवणारे
ते मूर्ती बनवणारे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पालखीला खांदा दिला. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. त्यांनी छत्रपती शिवाजी राजाला मुजरा केला. राजा, अरे आतापर्यंत हजारो मूर्त्या बनवल्या पण आम्ही कधी मूर्तीला स्पर्श केला नाही. राजा, आतापर्यंत आम्ही हजारो मूर्त्या बनवल्या पण कधी आम्ही मूर्तीच्या पालखीच्या मिरवणुकीला आलो नाही. हे राजा, तू आम्हाला मान दिलास, ही भवानी माता तुला भरभरून आशीर्वाद देईल. अरे हाय आमचा छत्रपती शिवाजी राजा. अरे भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. अरे भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. अरे भवानीचे उपकार गाजले शिवबाची तलवार. अरे भवानीचे उपकार गाजले शिवबाची तलवार. हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव. अरे भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. अरे भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपतींच्या जीवनाच्या एकेका पैलूला आपण जर उलगडीत गेलो तर तो शिवाजी राजा समग्र आपल्या समोर जो उभा राहतो तो साक्षात रघुरामासारखा, साक्षात भगवान श्रीकृष्णासारखा आणि साक्षात भगवान विष्णू आणि सांब शिवा सारखा. पण तुम्हाला माहिती आहे का, 10 नोव्हेंबर 1659 सालाला छत्रपती शिवाजी राजानं अफजल खानाचा कोथळा काढला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी छत्रपती शिवाजी राजे राजापूरच्या मोहिमेला निघालेले आहेत, सातारा जिंकायला निघालेले आहेत. मला सांगा ना, बलाढ्य बुलंद अफजल खानाला मारलाय. अरे इथे आम्ही एखादी बैलाची शर्यत जिंकलो तर शर्यतीच्या 4 पट पैसे पार्टीला घालवतो आणि 4 रात्रीला धिंगाणा घालतो. अशा माणसाने शिवाजी राजाचा आदर्श घेतला पाहिजे. अरे ज्या राजानं आदल्या रात्री अफजल खानाला फाडलेला आहे तोच शिवाजी राजा दुसऱ्या दिवशी मोहिमेला जातोय. हे तरुणांनो, याला म्हणतात खरा प्रयत्नवाद. विदाउट एफर्ट्स यू कॅनॉट बी सक्सेस. तुम्ही प्रयत्नाशिवाय कधीही यशस्वी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी राजांना कोकणामध्ये राजापूरला जाऊन राजापूरची मोहीम फत्ते करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राजापूरला त्या ठिकाणी राजापूरची मोहीम फत्ते केली. राजापूरचा समुद्र किनारा त्यांनी जिंकला. त्याच्यानंतर सातारा प्रांत कोल्हापूर पर्यंत गाठायचं छत्रपती शिवाजी राजांना ठरवलं आणि मिरजेपर्यंत छत्रपती शिवाजी राजांना भगवा झेंडा फडकवायचा ठरवला. त्याचबरोबर नेताजी पालकर गडद टिकोड्याकडे जातोय आणि त्या ठिकाणी आपला झेंडा करतोय. नेताजी विजयश्री खेचून येतोय आणि मग अशा वेळी छत्रपती शिवाजीराजे राजापुरामध्ये जातात. राजापुरामध्ये आदिलशाही सरदार रुस्तमे जमाल आलेला असतो आणि त्या रुस्तमे जमालनं त्या ठिकाणी थैमान घातलेलं असतं. छत्रपती शिवाजीराजा त्याचा पाडाव करतात आणि शिवाजीराजे पन्हाळ्याला येतात. पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजीराजांची भवानी गरजते आणि पन्हाळा फत्ते होतो. छत्रपती शिवाजीराजे आता गोव्याला जातात आणि गोव्यांच्या इंग्रजांचा बिमोड करतात आणि शिवाजीराजे पुन्हा एकदा कोकणाची मोहीम फत्ते करतात. पण अशा वेळी अली फतेह खान हरवलेला आहे. अशा वेळी अफजल खान मारलेला आहे. पण आता मात्र त्या बडी बेगम साहेबाला चिंता वाटली की शिवाजी को कैसे रोखा जाए. आणि मग तिने ठरवलं काट्यानं काटा काढायचा. आपल्याच माणसाला आपल्याच उरावर बसवायचं आणि आपल्याच छाताडातल्या परगडाचा चुराडा करायचा. ही युद्ध नीती अरे आज नाही, अनादी कालापासून चालत आलेली आहे, अनादी कालापासून. आणि तिनं पुन्हा एकदा फरमान जाहीर केलं, फरमान जारी केलं. कौन जाएगा, कौन जाएगा शिवाजी को पकडणे. आणि सिद्धी जोहार कर्नूलचा शेर ज्याला म्हणतात, तेलंगणातील मोहम्मद उर्फ कर्नूल चा शेर सिद्धी जोहर. जोहर या शब्दाचा अर्थ आहे हिरा आणि तो हिऱ्यासारखाच होता सिद्धी जोहर. हे हापशी असतात ना, हापशी, त्यांचे होठ आहेत ना, होठ कलिंगडासारखे मोठे असतात असं वर्णन केलंय. ते धिप्पाट असतात.
हत्तीसारखे मजबूत असतात आणि याच्यापैकीच ज्याने आपल्या तलवारीचा बादशाहच्या दरबारामध्ये ज्याने आपली तलवार गाजवलेली आहे असा सिद्धी जोहार मुकर्रब होतो आणि सिद्धी जोहार निघतो असं म्हणतात। सिद्धी जोहारच्या बरोबर रुस्तमे जमाल, सादात खान आणि मुधोलचे बाजी घोरपडे हेही सिद्धी जोहारच्या बरोबर आहेत आणि ही हबसी फौज 1000-2000ची नव्हते, 35,000ची हस्ती फौज होते आणि मार्च 1660 मध्ये सिद्धी जोहार निघतोय छत्रपतींचं स्वराज्य घेण्यासाठी। आणि मग पुन्हा घोडदळ, पायदळ, सैन्य हे सगळं करत 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 हा सिद्धी जोहार पन्हाळगडाला वेढा टाकतोय आणि पन्हाळगडामध्ये त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे हजर असतात। शिवाजीराजे पन्हाळ्याच्या गडामध्ये अडकतात। गड इतका मजबूत बनवला जातो की छत्रपती शिवाजीराजांना तो वेढा फोडता येत नाही। आता महाराष्ट्राचा ठाण्यावर सिद्धी जोहारच्या पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकला आणि त्यावेळी जिजामाता राजगडावर होत्या। स्वतःचा पुत्र अडकलेला आहे। एखाद्या पारध्यानं जाळं फेकावं आणि त्या जाळ्यामध्ये मराठी पाखर अडकून जावेत असा माझा छत्रपती शिवाजी राजा पन्हाळगडावर त्या सिद्धी जोहाराच्या 35,000 फौजेच्या गराड्यामध्ये अडकला। आता एवढं होतं तर ठीक होतं, याला म्हणतात आगीतून निघावं आणि पोपाट्यात जावं। सिद्धी जोहारानं पन्हाळगडाला वेढा देतो न देतो तोच औरंगजेब आपला मामा शाहिस्ते खान याला पाठवतो आहे। औरंगजेब शाहिस्ते खानाला सांगतोय जा आणि वेचिरा कडा छत्रपती शिवाजी राजाचा दख्खन, जा सह्याद्रीची दानादार उडवा, जा स्वराज्याची शक्ल उडवा, अरे जा मराठ्यांचा रक्ताचा अभिषेक अल्लाहला करा। आता हा शाहिस्ते खान म्हणजे औरंगजेबाचा मामा होता आणि औरंगजेबाचा मामा असताना अफजल खानानं 1-2 नाही 77,000 सैन्य घेतलं त्या शाहिस्ते खानानं आणि त्याच्या बरोबर 500 हत्ती होते। पुण्याजवळ येता येता लाखापेक्षा अधिक सैन्य त्या शाहिस्ते खानाचं झालं होतं। आता मला सांगा स्वराज्यावर दुहेरी संकट आलं होतं। एका बाजूला पन्हाळ्याला वेढा देऊन बसलेला सिद्धी जोहार आहे आणि दुसऱ्या बाजूला शाहिस्ते खान धुमाकूळ घालतोय। शाहिस्ते खान ज्या गावात जात होता त्या गावाला बेचिराग करत होता। शाहिस्ते खानाचं सैन्य 2 गाव लांब 1.5 गाव रुंद, जिथे जिथे शाहिस्ते खानाचा तळ पडायचा त्या ठिकाणी एवढी रुंद हिरवेच्या हिरवे झेंडे दिसायचे। एक गाव करत 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 शाहिस्ते खान पुण्याला आला। शिवाजीराजे पन्हाळ्याला अडकलेला आहे। आता शाहिस्ते खानाचा बिमोर करायचा असेल तर आपल्याला वेढ्यातून बाहेर पडावं लागेल। छत्रपती शिवाजीराजांची गिधाडं हळूच जायची, वेढ्यावर तलवारी चालवायची, वेढा कमी पडण्याचा प्रयत्न करायचा। पण सिद्धी जोहार होता तो, त्याने एक माझीवर एक गुसावर एकेका रस्त्यावर शिरेजात सरदार नामजाप केले होते। ते पट्टेबाज होते, ते तलवारबाज होते। शिवाजीची गिधाडं यायची, तुटून पडायची, पण माघारी पुन्हा फिरवून जायची। शिवाजी राजाला वेढा तोडता येत नव्हता आणि त्या वेढ्यावर नेताजी पालकर मुसंडा मारित होता। कारण जिजाबाईनं नेताजी पालकरला सांगितलं होतं, अरे माझं पोटचं लेकरो, माझ्या पोटचा गोळा, या स्वराज्याचा जाणता राजा तिकडे वेढ्यात अडकलाय आणि नेताजी तुमच्या मर्दुमके अशा आजूबाजूला का दाखवतात? कारण त्यावेळी नेताजीनं स्वप्न पाहिलं होतं थेट विजापूरला जावं आणि विजापूरच लुटून घ्यावं। आणि नेताजी हा सवाई शिवाजी राजा होता। नेताजी विजापुरापर्यंत गेलाही होता आणि नेताजी विजापुरापर्यंत जाऊन विजापूर लुटतो की काय अशी अली आदिलशहाला भीती वाटली। पण इकडे पन्हाळगडावर राजे अडकलेला आहे। शाहिस्ते खान पुण्यात येऊन तळ ठोकून बसलेला आहे आणि नेताजी पुन्हा माघारी फिरतोय। आता 4 महिने झाले वेड्याला, 1 आणि 2 नाही।
पण शिवाजी राजांना निघायला मार्ग निघत नव्हता आणि शाहिस्ते खान इकडे लाल महालामध्ये येऊन बसला होता. शाहिस्ते खानाच्या 12 बायका, त्याचे जावई, त्याची मुलं, त्याचा लवाजमा लाल महालामध्ये होता. अरे लाल महाल छत्रपती शिवाजी राजांना स्वतः बांधला होता. जिजाबाई साहेबांना त्याच लाल महालामध्ये धर्मपंडितांना घेऊन वेद मंत्राचा घोष केला होता आणि त्याच लाल महालामध्ये तो शाहिस्ते खान बोकड कापित होता. त्याच लहानामध्ये शाहिस्ते खान नाच गाण्याचा कार्यक्रम करत होता. त्याच लाल महालामध्ये शाहिस्ते खान आपल्या पापात्मक वृत्तीनं पाठवत होता. काय वाटलं असेल त्या लाल महालाला. आणि 77,000चं सैन्य घेऊन शाहिस्ते खान पुण्यावर चालून आला. पुण्यामध्ये कडक शिस्तीनं आला मामा शाहिस्ते खान. पुण्यामध्ये कडक शिस्तीनं आला मामा शाहिस्ते खान. पण त्याला शिवाजी राजानं एक मध्यरात्री गाठून, एक मध्यरात्री गाठून. आणि कडक शिस्तीनं आलेला शाहिस्ते खान पुण्यामध्ये येऊन थांबतो आहे. इकडे पन्हाळगडाचा वेढा काही ढिला पडत नाही आहे. अशा वेळी करणार काय? अशा वेळी राजगडावर जिजामाता सल्ला मसलत करण्याचा प्रयत्न करते आहे. पण जिजामातेला वाटलं नेताजी पालकरही जातो आहे आणि वेड्यावर मुसंडा मारतो आहे. मुसंडा मारून वेडा ढिला करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण नेताजीला देखील खच खावी लागते. नेताजी पुन्हा माघारी फिरतो आहे. आता करणार काय? एक 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 दिवस चाललेला होता. शिवाजी राजांना मार्ग सुचत नव्हता. आणि मग अशा वेळी जिजामाता स्वतः घोड्यावर बसायला तयार होते. साक्षात जिजामाता रणरागिणीचं धूप धारण करते आहे. हातामध्ये तलवार घेते आहे. कमरेला दांडपट्टा बांधते आहे. कमरेला पदर खोचून जिजामाता स्वतः सिद्ध होते आहे. स्वतःच्या लेकराला, स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला सिद्धी जोहरच्या वेळातून सोडवायला आता साक्षात जिजामाता तयार झालेली आहे. नेताजी पालकरची अवस्था काय असेल? नेताजी पालकर जिजामातेसमोर साष्टांग दंडवत घालतो. आई साहेब, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत आई साहेब, तोपर्यंत छत्रपतीच्या केसाला हात लावू देणार नाही आई साहेब. आमचा विश्वास आहे साहेब, तुम्ही तुमची मोहीम माघारी घ्या. पण जिजामाता कुणाचे ऐकायला तयार नाही आहे. कारण जिजामातेला काळजी फक्त स्वतःच्या लेकराची नव्हती. जिजामातेला काळजी मराठ्या आयांची होते, ज्यानं स्वराज्यावर विश्वास ठेवून त्यांची लेकरं या स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी राजांच्या चरणावर बहाल केले होते. अशाही लाखो लेकरांची काळजी जिजाबाई साहेबाला होती. पण नेताजी पालकर म्हणाला, आई साहेब आता जातो, मेलो तरी चालेल, पण त्या सिद्धी जोहरची मुंडकी छाटतो आणि शिवाजी राजाला अरे हा जातो आणि हा घेऊन येतो. जिजामाता शांत झाल्या. तो नेताजी पालकरनं जिजामातेचं रूप पाहिलं होतं. ते रुद्र रूप 9 दिवस शुंभ निशुंभाच्या विरोधात लढणाऱ्या त्या तुळजाभवानीचं होतं. 9 दिवस त्या महिषासुर मर्दिनीचं रूप होतं. तेच रूप जिजामातेचं नेताजी पालकरानं पाहिलं होतं. कारण तिला शांत करणार कशी? जेव्हा महिषासुराला मारलं तेव्हा त्या महिषासुर मर्दिनीला, त्या दुर्गा भवानीला एवढा राग आला होता की तिचा राग शांत करण्यासाठी ती दुर्गा भवानी नाशिक जवळच्या सप्तशृंगी गडावर जाते आणि त्या ठिकाणी शांत एकांतामध्ये साधना करते. अरे तेव्हा ती तुळजा भवानी शांत होत्या. मग जिजामाता वेगळे कुठली होते? जिजामाता साक्षात तुळजा भवानी सारखी होते आणि म्हणून जिजामाता त्या ठिकाणी शांत झालेली आहे. दुहेरी संकट स्वराज्यावर चालून आलेला आहे. शाहिस्ते खान अहमदनगर मार्गे पुण्यात येऊन बसलेला आहे. 9 मे 1660 शाहिस्ते खान पुण्यामध्ये लाल महालामध्ये येऊन थांबलेला आहे. पुण्याचं वर्णन असं केलेलं आहे की पुण्याच्या लाल महालाच्या वरच्या गच्चीवरून जर पुणे पाहायला तुम्ही गेलात तर नजर पोहोचेपर्यंत शाहिस्ते खानाचं सैन्य पसरले होतं.
हत्ती, घोडे, पायदळ, त्याचा मोदबा खाना, त्याचा अबदार खाना, त्याचा पठार खाना, दासी, सगळं पसरलेलं होतं. आणि हे चित्र जेव्हा शिवाजीराजे डोळ्यासमोर आणत होते तेव्हा शिवाजीराजांना वाटलं आता संपलोच, कारण शाहिस्ते खान स्वराज्य संपवणार होता आणि सिद्धी जोहार शिवाजीराजाला संपवणार होता. अशा वेळी करणार काय? अशा वेळी महाराष्ट्रातल्या सगळ्या आयाबायाने देव पाण्यात ठेवले असतील, सगळ्यांनी त्या विठ्ठलाचा धावा केला असेल, सगळ्यांनी त्या कृष्णाचा धावा केला असेल. आणि अशा वेळी शाहिस्ते खानानं त्या चाकणच्या किल्ल्यावर हल्ला केला. चाकणचा किल्ला तुम्ही आजही आळंदीला जेव्हा दिंडीला जाता तेव्हा तो चाकणचा उद्ध्वस्त झालेला भुईकोट किल्ला जर तुम्ही पाहिलात ना तर असं म्हणतात त्या चाकणच्या किल्ल्यावर मराठ्यानं शाहिस्ते खानाला पाणी पाजायचं ठेवलं होतं. एवढी शिकस्त मराठ्याने एक एक किल्ला लढवण्यासाठी केली होती. तुम्हाला माहितीये का औरंगजेब दख्खन जिंकण्यासाठी आला होता. औरंगजेबाला वाटलं शिवाजीचं स्वराज्य असं आणि असं घेईन. अरे शिवाजीचं स्वराज्य अनेक वेळा बेचिराग केलं तरी शिवाजीराजानं स्वराज्य पुन्हा निर्माण केलं. पन्हाळगडावर शिवाजीराजे अडकलेले आहेत. 4 महिने सिद्धी जोहारला लागला तो वेडात 4 महिने लागले. जर शिवाजी राजाचा एक एक किल्ला घ्यायला तो संग्रामदुर्ग आणि चाकण हे किल्ले घ्यायला त्या नाशिक जवळचा एक किल्ला घ्यायला 6 वर्ष लागली होती. मग रामशेजचा किल्ला, त्या रामशेजच्या किल्ल्यावर रामजी पांगेऱ्यानं जो पराक्रम गाजवला होता त्या रामजी पांगेऱ्याचा पराक्रम बघून शिवाजी राजांच्या डोळ्यात अश्रू आले होते. अरे ही माणसं आहेत की हिमालयाचे बुरुज आहेत. 6 वर्ष एक किल्ला घ्यायला जर लागला तर शिवाजी राजाचे 200-250 पेक्षा जास्त किल्ले होते. एवढे किल्ले घ्यायला औरंगजेबाला एक काय 1000 जन्म घ्यायला लागले असते तरी औरंगजेबाला मिळालं नसतं हे स्वराज्य. तो एक इंग्रजी वकील जेव्हा रायगडावर आला ना तेव्हा त्यानं रायगड पाहिलं आणि रायगड पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला की राजगडानंतर रायगड 1670 नंतर शिवाजी राजाने राजगड सोडला आणि रायगड ही राजधानी बनवली. कारण राजगडाच्या पायथ्याशी सैन्य येत होतं. शिवाजी राजाला अशी राजधानी नको होती, त्याला अशी राजधानी हवी होते की त्या राजधानीच्या वर जर पाहिलं तर फक्त वारावर जाऊ शकतो आणि खाली जर पाहिलं तर फक्त खाली पाणी येऊ शकतं. तिथं दुश्मन यायचा मागमूस नसावा असा रायगड किल्ला शिवाजी राजाने चहूबाजूनी होती किल्ल्याला तटबंदी, तटबंदी किल्ल्याला तटबंदी नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी, होती म्हणा आक्रमणाची सक्ती. किल्ल्याच्या अवतीभवती, किल्ल्याच्या अवतीभवती काटेरी राणे आहे, काटेरी राणे आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. असा हा रायगड किल्ला अशी ही स्वराज्याची माणसं होती. पन्हाळगडावर छत्रपती शिवाजीराजे अडकलेला आहे. आता शिवाजीराजानं निसर्गाला वरुण देवतेला प्रार्थना केली की आता तूच आम्हाला वाचू शकतोस. आणि म्हणून पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजीराजांना वाट दिसत नाही. शिवाजीराजे रोज ध्यान करायचे, रोज छत्रपती शिवाजीराजे जगदंबेचा जप करायचे. शिवाजी राजांच्या मुखामध्ये जगदंब 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 हा मंत्र सदैव तरळत असायचा. छत्रपती शिवाजी राजांच्या उरात भवानी विषयी आदर असायचा. आणि पन्हाळगडावर एका रात्री सिद्धी जोहार, सिद्धी मसोद आणि त्याच्याबरोबर अफजल खानाचा मुलगा फाजल खान होता. बरं का, अफजल खानाचा मुलगा फाजल खानही त्याच्या सोबत होता. पन्हाळ्याला वेडा आहे, वेडा निघत नाही आहे. मी आता हे शॉर्टकट मध्ये सांगतो, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि मग अशा वेळी छत्रपती शिवाजीराजे दो पाऊस पडतोय, ध्यानस्थ बसलेला आहे, काय करावं काही सुचत नाही आहे. काळा कभिन्न अंधकार आहे, पावसाच्या सरी धो वाहत आहेत
अरे आकाश फाटल्यागत वरुण देवता या स्वराज्यावर बरसतोय, या पन्हाळ्याला भिजवून टाकल्याय. आणि इतक्यात गडाखालून कुठला तरी आवाज येतोय, तो टाका. खालून तो टाकण्याचा आवाज येतोय, तो टाका. वर असलेल्या मराठी सैनिकांना वाटला कोणीतरी दुश्मन आलेला आहे, कोणीतरी गनीम आलेला आहे. त्यांनी तलवारी सज्ज केल्या, भाले सजले, कोफणी तयार केल्या आणि गडाखाली दोर टाकला. हळूहळू दोर जड होत होता. खालचा दोराचा माणूस दोराला धरून हळूहळू वर चढत होता. मराठे मावळे त्या खालच्या माणसाला वर खेचत होते. अंधार पसरलेला होता, काही दिसत नव्हतं. आणि अशा वेळी कुठेतरी भगवे कपडे दिसू लागले. कोणीतरी भगवे कपडे घातलेला हे बैरागी गडावर येत असताना त्या मावळ्याला दिसला. सपासप तलवारी बाहेर आल्या आणि तो दोराला धरून 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 वर आला. आणि वर सगळ्या मराठ्याने त्याच्या मानेवर तलवारी ठेवल्या. कोण असतो, कोण असतो, कोण असतो? त्यांनी सांगितलं, मला शिवाजी राजाला भेटायचं आहे, मला शिवाजी राजाला भेटायचं आहे, मला छत्रपती शिवाजी राजाला भेटायचं आहे. वेळ पडली तर माझी मान कलम करा, पण मला शिवाजी राजाच्या जवळ घेऊन जा. खड्या तलवारी निशे त्या बैराग्याचा वेश धारण केलेल्या त्या संन्यासाला छत्रपती शिवाजी राजांसमोर उभं केलं. शिवाजी राजे ध्यानस्थ बसले होते. छत्रपती शिवाजी राजाने डोळे उघडले आणि शिवाजी राजे चपापले. तो तिसरा कोणी नव्हता, छत्रपती शिवाजी राजांच्या हेर खात्यातला महादजी होता. छत्रपती शिवाजी राजे आसनावरून उठले, धावत गेले आणि त्या बैराग्याच्या वेशातल्या महादजीला मिठी मारली. शिवाजी राजे म्हणतात, महादजी, अरे मुंगी देखील वेड्यातून येऊ शकत नाही महादजी, आणि तू माझ्या समोर उभा आहेस महादजी, अरे कसं? शिवाजी राजे महाजी म्हणतो, राज, गडाच्या वाईच कोपऱ्यातून एक वाट आहे. वाट अवघड आहे राज, पण हिम्मत केली तर त्या चोखालधान अवघड वाटेतून राजा आपल्याला विशाल गडाकडे जाता येईल. महादजीनं पित्तम बातमी आणली होती, कमी वेळात राजे विशाल गडाकडे कसे जातील, कोणता प्रदेश निवडता येईल ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शत्रू नसेल. महादजीनं छत्रपती शिवाजी राजाला वाटेचा नकाशा उलगडवला आणि छत्रपती शिवाजी राजानं हातावर हात मारला, भवानीला हात सोडले आणि दिलस भवानी माते, पन्हाळगडावरून जाण्याची वाट दिलीस माते. हा चमत्कार भवानी मातेने घडवलेला होता. शिवाजी राजाच्या जीवनात असे हजारो चमत्कार घडत होते. आणि मग छत्रपती शिवाजी राजानं सगळ्या सरदारांना बोलवलं. शिवाजी राजा समोर जवळ 6000 सैन्य होतं पन्हाळगडावर. त्यापैकी छत्रपती शिवाजी राजाने ठरवलं आता काय करायचं, आणि मग त्यातील 600 भांडल छत्रपती शिवाजी राजाने निवडले. 600 भांडल छत्रपती शिवाजी राजाने निवडले आणि वाटेची तयारी झाली. त्या सगळ्या भांडलांमध्ये नाईकजी सबनीस होते, त्र्यंबक भास्कर होते, गंगाधर पंत होते आणि खुद्द गोडखिंडीला पावन करणारा बाजी प्रभू देशपांडे होता. बाजी प्रभू देशपांडेनं शिवाजी राजाला सांगितलं, राजा, विशालगड ते पन्हाळगड हे अंतर 20 कोसांचं, म्हणजे जवळजवळ 50 ते 52 किलोमीटरचं अंतर भरेल. कारण एक कोस म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटर, 1.25 किलोमीटर, आणि अशी 22 कोसांचं जर गणित मांडलं तर पन्हाळगड हा 50 किलोमीटरच्या अंतरावरचा गड होता. आता इथून तिथपर्यंत जायचं म्हणून मजबूत माणसं हवेत, म्हणून हिरडस मावळातले बाजी प्रभू देशपांडे यानं त्याच्याच जातीतले किंवा त्याच्याच मावळातले बांधल निवडले. 600 बांधलांविषयी छत्रपती शिवाजीराजे महादजीनं दाखवलेल्या अवघड वाटेतून जायला निघाले. आणि वेळ होते संध्याकाळी रात्रीचे बरोबर 10 वाजल्याची. प्रचंड पाऊस, जणू मुसळधार पावसाच्या लाटा. त्यावेळी निसर्गही शिवाजीराजांना साथ देत होता. पाऊस एवढा पडत होता की आपल्या शेजारचा माणूसही दिसत नव्हता, इतका भयान पाऊस.
जणू या आकाशातल्या मेघानं, जणू या आकाशातल्या ढगानं, जणू या पावसाच्या धारानं ठरवलं होतं, अरे आज आम्हाला संधी आहे आमच्या राजाला सोडवण्याची. अरे निर्जीव भिंती देखील शिवाजी राजाला साथ देत होत्या. हे रक्त इमानासाठी जीव जरी गेला, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबाळ जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. साक्षात ब्रह्म चैतन्य छत्रपती शिवाजी राजाला सहकार्य करत होता, याच्यात नवल नाही आहे. दगड धोंडे देखील छत्रपतींच्या स्वराज्यासाठी आणि शिवाजी राजाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. 12 जुलै 1660 पौर्णिमेचा दिवस होता. कारण हातामध्ये मशाल घेऊन जायची नव्हती, हातामध्ये कोणत्याही प्रकारचा उजेड घेऊन जायचा नव्हता. कारण गनिमाला जरा दिवशी खबर लागले तर 35,000चा जमाव, अरे 35,000 तलवारे, हजारो हत्ते जेव्हा आपल्यावर तुटून पडते तेव्हा चित्र काय होईल. योजना ठरली. शिवाजीराजे त्या दिवशी विचार करत होते कसं जायचं. सर्वांना बोलवलं, कसं जायचं सर्वांना बोलवलं. आणि त्यावेळी शिवाजी राजांच्या मस्तकामध्ये एक विचार आला, शत्रूला चकमा द्यावा लागेल, शत्रूला चकमा द्यावा लागेल आणि चकमा देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखाव्या लागतील. शत्रूला एक नाही हजारो शिवाजी दिसले पाहिजेत. हे मानसशास्त्र होतं शिवाजी राजांचं. म्हणजे समोरच्या माणसाची इच्छा नसताना पण त्याला प्रवृत्त करणं हे शिवाजी राजांचं मानसशास्त्र होतं. लक्षात ठेवा. मोठी माणसं असतात ना, त्यांच्या हाताखाली जी माणसं काम करतात त्यांना हिंमत द्यावी लागते, ज्याला मोटिवेशन म्हणतात. शिवाजी राजाने अशा अनेक योजना केल्या होत्या, अनेक. एक कोणी लांडग्याची शेपटो आणली त्याला 12 तोळ्याचं कडं देईल, कोणी हा रायगड चढला त्याला अब्दागिरी घोडा देईल. हा तो डोंबाऱ्याचा पोरगा सर्जा नावाचा, तो पिक्चर आला होता बघा, तो सर्जा नावाच्या डोंबाऱ्याचा पोरगा हा रायगड किल्ला चढला होता. छत्रपती शिवाजी राजानं त्यावेळी त्याला आत्ताच्या रकमेमध्ये 83 लाख रुपये 12 तोला सोन्याचा कडा बक्षीस दिला होता. हे शिवाजी राजाचं आहे. हिरकणी उतरली, त्या हिरकणीचा बुरुज बांधला. कारण काय, शिवाजी राजाला माहिती होतं जर मी माझ्याच माणसाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली नाही तर त्यांचं कर्तृत्व या विश्वाला कळेल का, हे छत्रपती शिवाजी राजाला माहिती होतं. त्यामुळे वेळोवेळी शिवाजी राजा बक्षिसी द्यायचा. आणि त्या सगळ्यांमध्ये शिवा काशीद होता, ते नावाचं पोरग. तो दिसायला शिवाजी राजासारखाच होता, त्याची अशी दाढी, त्याचा असा थोडासा रुबाब. शिवा ही नियतीचीच काहीतरी अशी ही एक योजना असते. आणि मग त्या ठिकाणी तो शिवा काशीदला शिवाजीराजे म्हणतात, शिवा इथे काहीतरी वेगळी कल्पना करावी लागेल. राजा माझ्याकडे काही जबाबदारी आहे का सांगा. शिवा काशीद मध्येच आला. शिवाजीराजानं शिवा काशीदकडे नखशिकांत पाहिलं आणि छत्रपती शिवाजीराजाला योजना सुचले. शिवाजीराजे म्हणतात, शिवा अरे हुबेहूब माझ्यासारखाच दिसतोस की रे. असं म्हटल्या मला जर तुम्ही म्हटलात की कैलास महाराज तुम्ही शाहरुख खान सारखे दिसता तर मी उद्या फेअर अँड लव्हलीचा ट्रक मागून घेईल. हा माणसाला कौतुक आवडतं. तुम्ही एखाद्या सुंदर अशा नटलेल्या बाईला सांगा, अहो तुम्ही खूप सुंदर दिसता हो, ती म्हणेल खरं सांगू का भाऊ, माझा नवरा मेला मला कधीच असा बोलला नाही. तुम्ही उद्या चहा प्यायला या बरं का. स्तुती कुणाला आवडत नाही आहे. ती एक एक क्लुप्ते छत्रपती शिवाजीराजे वापरत होते. आणि म्हणून शिवा काशीदकडे छत्रपती शिवाजीराजे पाहतात, शिवा काशीदचं स्वरूप निहाळतात. शिवाजीराजांच्या चेहऱ्यावर एक हास्य मुद्रा येते, एक आश्चर्याची मुद्रा येते. आणि छत्रपती शिवाजीराजे शिवा काशीदला सांगतात, शिवा शिवा
जर आपण दोघे जण दोन शिवाजी झालो तर शत्रूला चकमा देऊ शकतो. आणि मग शिवा काशीत म्हणतो, राजा बरं आहे की राजा, माझ्या वाट्याला आलेली सेवा राजा मी इमाने बरे पार पडेल. पण शिवाजी राजे म्हणतात, शिवा हे एवढं सोपं नाही रे राजा, सापडलो तर दोघांचेही तुकडे होतील. शिवा काशीत पुढे येतोय. अहो राजा, शिवाजी राजासाठी मरण येतं राजा. शिवाजी राजासाठी हे मी माझ्या हजारो जन्माचं पुण्य ठरवेन राजा. हजारो जन्माची पुण्य माझी उभी राहील राजा. शिवा काशीत पुढे आला. शेवटची रात्र होती दोघांची. छत्रपती शिवाजी राजे स्वतःची कवड्याची माळ शिवा काशीतला घालतात. का? कारण उभे उभ शिवाजी राजा वाटावा म्हणून. छत्रपती शिवाजी राजे स्वतःचे कपडे शिवा काशीच्या अंगामध्ये परिधान करतात. स्वतःचा मुकुट त्या शिवा काशीच्या डोक्यात टाकतात आणि शिवाजी राजे अश्रून ते सगळे कपडे भिजवतात. शिवा काशीत शिवाजी राजांना विचारतोय, राजे राजे राजे, मोगलांना पाणी पाजणारा, आदिलशाची दानादान उडवणारा शिवाजी राजा रडतोय. तेव्हा शिवाजी राजे म्हणतात, शिवा रडू नाही तर काय करू सांग ना. माझ्या डोळ्यासमोर मी तुला मृत्यूच्या जबड्यात ओढतोय राजा. छत्रपती शिवाजी राजे शिवा काशीच्या मस्तकामध्ये आपला जिरो टोप टाकतात आणि शिवाजी राजे करकडून मिठी मारतात शिवाला. शिवा काशीत विचारतो, राजे काय रडताय? तेव्हा शिवाजी राजे म्हणतात, मला तुझ्या बायकोच्या हातातल्या बांगड्या आठवतात शिवा. तिच्यावर बांगड्या फोडण्याची वेळ येऊ नये शिवा. मला तुझ्या धर्मपत्नीचं, तुझ्या नावाचं लावलेलं सौभाग्याचं कुंकू आठवतं कपाळाचं शिवा. मला तुझ्या घरातली तुझी आई आठवते शिवा. मला तुझी लेकरं आठवतात शिवा. मला तुझं गाव आठवतं शिवा. जर तुला दगा फटका झाला तर शिवाजी राजासाठी आमच्या कपाळाच्या कुंकवाचं बलिदान दिलं असं तुझ्या घरच्यांना वाटू नये शिवा. म्हणून मी रडतोय शिवा. शिवा काशीत म्हणतो, राजा अरे शिवाजी राजा म्हणून मरण्याचं सौभाग्य या जगाच्या पाठीवर जर कोणाला मिळालेलं असेल तर ते फक्त आणि फक्त या न्हाव्याच्या लेकराला. राजा न्हावी म्हणून जन्माला आलो. राजा न्हावी म्हणून जन्माला आलो, पण मरताना शिवाजी राजा म्हणून मरणार आहे. राजा हे भाग्य कुणाच्या नशिबाला येईल का राजा? सांगा ना तुम्ही मला. जिंकाव वा कटून मराव हेचा मला ठाव. जिंकाव वा कटून मराव हेचा मला ठाव. जगून लढाव लढून मराव हेचा मला ठाव. देशा पायी सारी विसरू माया ममता नाती. देवा देश अन धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूरामी सरदार आम्हाला काय गुणाची भी. शूरामी सरदार आम्हाला काय गुणाची भी. शूरामी सरदार आम्हाला काय गुणाची भी. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती शिवाजीराजे आणि 600 बांधल त्या पन्हाळगडाच्या अडवट वाटेतून, अवखळ वाटेतून महादजीने सांगितलेल्या शिवाजीराजे निसटतात. वेडा जवळ येतोय. जसा जसा वेड्याच्या जवळ ही मराठी गिधाडी येऊ लागतात तशी तशी त्यांची पावलं. बघा ना, काही लोकांनी पायामध्ये चपला नसतील घातल्या. का? कारण चपलाचा आवाज होईल. काट्या कुट्यातून, दगडाच्या कपारीतून त्यांचे पाय असे रक्तबंबाळ होत असतील. वरून धोधो पाऊस पडतोय आणि अशा पावसात भिजत
आपल्या राजाला, आपल्या धन्याला वाचवण्याचा प्रयत्न हे मर्द मराठे करतायत. बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशेत ही सगळी माणसं हळूहळू गडाच्या जवळ येत आहेत. काळा कबिन्न अंधकार त्या गडाच्या जवळ कोणतीही चावल न लावता छत्रपती शिवाजीराजे वेड्याच्या बाहेर पडतात आणि वेड्याच्या बाहेर पडून छत्रपती शिवाजीराजे एका ठिकाणी थांबतात. कारण पाठीमागून सिद्धी जोहारला कळलेलं असतं की शिवाजीराजा भाग गया. असं कळल्या कळल्या सिद्धी जोहारचा वेडाच काय, सिद्धी जोहार स्वतः झपापला. अरे कैसे भाग गया, कैसे भाग गया ओ चूहा, उसको तो हमने कैद किया था. अरे परिंदा भी पर नहीं मार सकता था, ऐसे वेड़े से कैसा भागा, कैसा 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 भागा. आणि छत्रपती शिवाजीराजाच्या मागावर सिद्धी मसोद 2000च्या वर फाईस घेऊन निघतो. त्याच्याबरोबर अफजल खानाचा मुलगा फाजल खान तोही त्या ठिकाणी आहे. आणि पाठीमागून हेरानी खबर दिले, राजा सिद्धी मसूदचं सैन्य आपल्या पाठलागावर येत आहे. आता तिथे योजना आखलेली आहे. शिवाकाशीत पालखीत बसलेला आहे. आता बघा, कोणालाच माहित नाही हा शिवाकाशीत आहे. छत्रपतीचं प्लॅनिंग किती जबरदस्त असेल पहा. कोणाला सांगितलंच नाही की शिवाकाशीतला दुसऱ्या पालखीत बसवलंय. बस 2 पालख्या बनवा. कारण जर सांगितलं असतं तर पटकन कोणीतरी शिवाकाशीतला कळ लावली असती. कशाला मरतोस. हा, शिवाजी राजांचं प्लॅनिंग जबरदस्त होतं बरं का. मला सांगा, छत्रपती शिवाजी राजांचा 8 धर्मपत्न्या होत्या. मग एका मोबाईल मध्ये 8 जणांचा व्हॉट्सअप चालला असतं का, मला तुम्ही सांगा ना. शिवाजी राजानं एकही बातमी आपल्या धर्मपत्नीला कधीही सांगितली नाही. कुठल्या गडावर हल्ला करायचा आहे त्या गडाच्या पायथ्याजवळ जाऊन शिवाजीराजे त्यांना प्लॅनिंग अँड पॉलिसी सांगत होते. हो, पण शिवाजी राजाचा प्लॅनिंग जबरदस्त होता. शिवाकाशीत पालखीत बसलेला आहे. दोन्ही पालखी निघाल्या. आता पाठीमागून गनिमी येतोय. याचा अर्थ मार्ग बदलावे लागतील आणि म्हणून 2 मार्ग केले. एक शिवाकाशीच्या पालखीचा मार्ग वेगळा आणि छत्रपती शिवाजीराजांच्या विशालगडाच्या वाटेचा मार्ग वेगळा. दोन्ही पालख्या एका ठिकाणी थांबलेल्या आहेत. आणि आता त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला माहिती आहे. आता शिवाजीराजे बाजीप्रभू देशपांडेला सांगतात, बाजी तुम्ही विशालगडाकडे जा, तुम्ही स्वराज्य राखा. बाजी म्हणाला, राज गडावर मी कसा जाणार राज. अरे स्वराज्याला राजगादी असावे, त्यामुळे स्वराज्याची राजगादी राखायची असेल तर तुम्हालाच विशालगडाच्या वाटेवर जावं लागेल आणि मी इथे थांबतो. शिवाजीराजे म्हणतात, बाजी इथं थांबणं म्हणजे सोपं आहे का. पाठीमागून एवढं सैन्य येत आहे, येऊ द्या राज. आणि त्या गोडखिंडीमध्ये बाजीप्रभू गोडखिंडीचं वर्णन तुम्ही इतिहासामध्ये गुगलला सर्च करा. त्या गोडखिंडीमध्ये 2 माणसं 4 माणसं अशी जातील अशीच वाट आहे. हो, फार मोठी वाट नाही आहे, एक निमुलटी वाट आहे. हजारो सैन्य त्याच्यातून नाही जाऊ शकत. आणि मग त्यांनी सांगितलं, राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मारता कामा नये. हे तुम्हाला माहितीच आहे. शिवाजीराजे विशालगडाच्या वाटेकडे निघतात. आता विशालगड आणि पन्हाळगड याचा अंतर मी मगाशी तुम्हाला सांगितलं 50 ते 51 ते 52 किलोमीटर आहे. आता जर तुम्ही मोबाईलमध्ये सर्च केलं तर ते अंतर 60 किलोमीटरचं दाखवतं, पण गोडखिंडीमधून ते अंतर 50 किलोमीटरचं दाखवतं. त्यामुळे अशा अवघड वाटेवर चालायचं होतं. 20-22 तासाचा प्रवास होता आणि सोबत पाठीमागून गनिम येत होता. बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीमध्ये थांबले. शिवाकाशीची पालखी एका बाजूला निघून गेली आणि इकडे सिद्धी जोहार, सिद्धी मसोद आणि शिवाकाशीच्या पालखीच्या पाठीमागे. त्याला वाटलं शिवाजीराजे इसी दिशा में गए हैं. शिवाजीराजे या दिशेला गेला. सिद्धी मसूद धावला आणि सिद्धी मसूदने पालखीला घेराव घातला आणि त्याला एकाच आनंद वाटला. अल्लाहू अकबरची गर्जना दिले. अरे पकडा शिवा नाम का चूहा, पकडला शिवाजीराजा. हा आनंद सिद्धी मसूदला झाला. पकडलं शिवाजीराजाला. सिद्धी जोहार समोर आणला. सगळ्यांना आनंद झाला. सिद्धी जोहारला पण खुद्द आनंद झाला की शिवाजीराजा पकडला. आता तलवार घेऊन पालखीच्या बाहेर आता शिवाकाशीत हा शिवाजीराजा झाला होता. तसाच उभे दिसत होता, तसाच. आणि मग त्याला वाटलं होतं मी शिवाजी म्हणजे तो त्याच तोऱ्यात उभा असायचा. शिवाजीराजानं सगळं शिकवलं होतं.
मी कसा मिशीवर ताव हाणितो, मी कसा ऍक्शन करतो, हे सगळं शिकवलं होतं. अभिनय येत होता मराठ्यांना. अभिनयामध्ये इतकी तरबेज होते का तो बहिर्जी सुरतेमध्ये 4 महिने अगोदर जाऊन कुंभाराच्या वाड्यात मडकी विकीत होता. तरीही औरंगजेबाला खबर लागली, त्या इनायत खानाला खबर लागली नाही की शिवाजी राजाचे मावळे इथे आहेत वेषांतर करून. म्हणजे इतकी तरबेज होते अभिनयात, कारण ते शस्त्र होतं. आपणही तरबेज असलो पाहिजे. आता इकडे सिद्धी शिवा काशीदला पकडलेला आहे. सिद्धी जोहरनं शिवा काशीदला पकडलेला आहे. शिवाजी तुझे क्या लगा, सिद्धी जोहर बेवकूफ है, बेवकूफ हूं मैं. शिवा काशीद असाच. आणि नंतर फाजल खान आला, अफजल खानाचा मुलगा, आणि तो म्हणतो कौन कहता है ये शिवाजी राजा है. अरे ये शिवाजी राजा नहीं है, हा शिवाजी राजा नाही. कारण अफजल खानाच्या वेळी माझ्या त्या कृष्णाजी, अफजल खानाच्या वेळी त्या कृष्णाजीने त्याच्यावर जो वार केला होता तो छत्रपती शिवाजी राजाच्या कपाळावर लागला होता. शिवाजी राजा मूर्छित पडलेला होता, त्याला कांग आले होते आणि त्याची खोट त्याच्या कपाळावर आहे. ये शिवाजी राजा हो नाही सकता, तो कोण होतो. शिवा काशीद हसला आणि तो म्हणाला मैं शिवा काशीद हो, मैं शिवा काशीद हो. अरे जानता है तू बदफेली की सजा क्या है, चीर दूंगा मार दूंगा. तो म्हटला मी काय इथं जगायला आलो का. अरे वेड्या, मी इथे मरायला चालू आहे. कारण ज्यावेळी मी इथं मरल त्यावेळी माझा राजा विशालगडावर जगल. अरे याच्यासाठीच इथं आलो आहे. हे रोमा रोमात जडला मर्द मराठी वाना, लढू रक्तात पाणी करू हिसका दाऊरणी सैतान. शिवा काशीद म्हणतो मरने के लिए तो आया हूं. आणि मग सिद्धी जोहरला राग आला. सिद्धी जोहर त्याला विचारतो बताओ बताओ शिवाजी महाराज कौन सी दिशा में गए. सांग शिवाजी राजा कोणत्या वाटाने गेला, सांग शिवाजी राजा कोणत्या वाटाने गेला. अरे सांग शिवाजी राजा कोणत्या वाटाने गेला. तुला वाडा देतो, तुला सरदारकी देतो, तुला पैसे देतो, पण सांग सांग सांग. तो सांगायला तयार नव्हता. शेवटी सिद्धी जोहरला राग आला. सप्तशी तलवार उपसले, खपतशी तलवार शिवा काशीदच्या छातीत खुपसले आणि शिवा काशीद जमिनीवर धारातीर्थी पडला. आता शिवा काशीद उपडा नाही पडला. शिवा काशीद अरे पडला तर पडला, पण शिवा काशीद सिद्धी मसूदच्या समोर असा पडला. सिद्धी मसूद म्हणतो अरे हे मराठे तरी कसे आहेत, मरणाच्या शेवटचा श्वास मोजतात तरीही लाचार आणि दीन होत नाही. हे रक्त इमानी इमानासाठी, हे रक्त इमानी इमानासाठी जीव जरी गेला, जीव जरी गेला, जीव जरी गेला. शिवा काशीद या महाराष्ट्रासाठी शहीद झाला. आता पुढे इकडे बाजीप्रभू देशपांडे 300 बांधल आपल्या जवळ ठेवतो. 300 बांधल शिवाजी राजांबरोबर देतो आणि शिवाजीराजे विशालगडाच्या वाटेकडे निघतात. छत्रपती शिवाजीराजे विशालगडाच्या वाटेकडे चाललेत. शिवाजीराजांची पालखी सुरू आहे. बाजीप्रभू देशपांड्याचं प्लॅनिंग बघा, ज्याला ग्रेट वॉरियर प्लॅनिंग म्हणतात. म्हणजे गोडखिंड छोटी आहे. बरोबर 10 माणसं समोर उभी करायची, त्याच्या पाठीमागे 2 माणसं, त्याच्या पाठीमागे 10 माणसं, त्याच्या पाठीमागे 2 माणसं. म्हणजे लढता लढता या 10 पैकी जर 2 पडले तर मागचे 2 त्यांना उचलून बाजूला ठेवतील आणि ते 2 पुढे येतील. हे एवढं जबरदस्त प्लॅनिंग होतं. कारण त्यांचं ठरलं होतं. शिवाजीराजे म्हणतात बाजे मी विशालगडावर पोहोचल्यानंतर
मी विशालगडावर पोहोचल्यानंतर तोफेची बत्ती देईन, ती तोफाचा आवाज झाला की बाजी तू समज शिवाजीराजे विशालगडावर पोहोचले आणि बाजी प्रभूने कमरेला पट्टा बांधला होता. जोपर्यंत 3 तोफांचा आवाज होत नाही जोपर्यंत 3 तोफांचा आवाज होत नाही तोपर्यंत हा बाजी मरत नाही. आता दोघेही शर्तीला पेटले होते. सह्याद्रीही शर्तीला पेटला होता, वरून पाऊसही शर्तीला पेटला होता आणि मराठे मावळेही शर्तीला पोहोचले होते. छत्रपती शिवाजीराजांची पालखी खांद्यावर घेऊन त्या काळ्या कभिन्न अंधकारामध्ये अवघड वाटेमध्ये पळायचा आहे. पायामध्ये चिखल रुतत आहेत, चिखलामध्ये पाय रुतत आहेत, काटे रुतत आहेत, दगड रुतत आहेत आणि अशा वेळे ही मराठी माणसं लपत थपत शिवाजीराजांची पालखी घेत विशालगडाच्या जवळ अगदी विशालगडाच्या जवळ छत्रपती शिवाजीराजे पोहोचतात आणि इकडे बाजी प्रभू देशपांडे सिद्धी जोहारच्या 1500-2000 सैन्यावर तुटून पडतात. हर हर महादेवची ललकारी घुमते. बाजी प्रभू देशपांडे मराठ्यांना सांगतोय मेले तरी 72, पण जोपर्यंत राजा विशालगडावर पोहोचत नाही तोपर्यंत एकानेही माघार घ्यायची नाही. इकडे सिद्धी मसोद आणि बादल खान हा देखील हिरेला पेटलेला आहे. तलवारीवर तलवारी पडत होत्या, सपासप तलवारीचा आवाज येत होता. काळ्या कभिन्न अंधकारामध्ये आकाशामध्ये विजा चमकाव्यात तशा तलवारी चमकत होत्या. सरदिशी वार होत होता, मराठ्यांची मुलगी उडत होते. अरे एक मराठा 10 कमिनानं कापत होता. गोडखिंडीवर रक्ताचा अभिषेक होत होता. अरे साक्षात ती गोडखिंड ही त्या ठिकाणी पावन होत होते. पण 300 बांधला आणि 1500-2000च्या वर सैन्य, कदाचित जास्तही सैन्य असेल, मागावून येत असेल, कोण कोणाला माहिती. इतिहासामध्ये निश्चित आकडे कधी सांगायचे नसतात आणि निश्चित आकडे कधी माहितीही नसतात. म्हणून इतिहासावर पुरावे मागायचे नसतात. बाजी प्रभू देशपांडे हातामध्ये दोन्ही तलवार घेऊन लढतोय. बाजी प्रभूनं विटा घेतला, विट्यानं बाजी प्रभू देशपांडे लढतोय. एकेका विट्याच्या चपाट्यानं बाजी प्रभू देशपांडे करा तो विटा फिरवतोय. अरे त्या पावन खिंडीमध्ये साक्षात शिवशंकराचा रुद्र अवतार तांडव करणारा शिवशंकर बाजी प्रभू देशपांडेच्या रूपानं त्या सिद्धी मसूदच्या सैन्यानं पाहिलेलं होतं. आता एक पिठा फेकतोय. हर हर महादेवची गर्जना घुमताय, अल्लाहू अकबरच्या गर्जना घुमताय. कोण कोणाला मारतो हेही कळत नाही आहे. आणि बाजी प्रभू देशपांडेच्या अंगावर एवढे वार होतात. रक्तानं भिजलेला शेंद्रासारखा लाल डोंगर बाजी प्रभू देशपांडे दिसत होता. बाजी प्रभू देशपांडेची ढाल तोडली. अरे डोक्याचा फेटा बाजी प्रभू देशपांडे हाताला गुंडाळला आणि बाजी प्रभू देशपांडे लढू लागला. दोन्ही तलवारी घेतल्या. सिद्धी मसूदनं पाहिलं बाजी तलवार बाजीमध्ये ऐकणार नाही. काढा बंदूक आणि पूर्वी त्या एकच गोळी लागल्याच्या बंदुका असायच्या, काही छोट्या तोफा असायच्या. बंदूक काढली बाजी प्रभू देशपांडेवर धरली. अरे पण याच्यात बाजी ओळखाचा कसा? कारण मराठे माकडासारख्या उड्या मारत होत्या, कारण बंदुकीच्या नजरेवर बाजी येऊ नये म्हणून. अरे बघा ना, आपल्या सरदाराला वाचवायला स्वतःची छाटे गोळी समोर धरणारे मराठ्यांची औलाद किती रणधुरंधर असतील. अरे हम वो मराठों की औलाद है, गोलियों से डरते नहीं, सिर कटा सकते हैं लेकिन. सूर्याला त्या ठिकाणी त्या सूर्यांचा वेढा ठेवला होता. आता छत्रपती शिवाजीराजांसमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं, तो वेढा तोडावा लागणार होता, कारण सैन्याचा गरडा होता. छत्रपती शिवाजीराजे आणि सुर्वे यांच्यामध्ये त्या ठिकाणी लढाई सुरू झाली. शिवाजीराजे वेढा तोडण्याचा प्रयत्न करत होत्या, इकडे बाजी प्रभू देशपांडे प्रयत्न करत होता आणि धार दिशे बंदुकीतून गोळी सुटले आणि बाजी प्रभू देशपांड्याच्या गोळी लागली. धार दिशे गोळी लागली. बाजी प्रभू देशपांडे धारा तीर्थी पडला. हे आदरावर झाली बाजीची शौर्य गाथा.
बाजीची शौर्य गाथा बाजी प्रभू देशपांडेच्या बंदुकीची गोळी लागली, बाजी धारात तीर्थी पडला, बाजी मूर्छित झाला, बाजी मूर्छित झाला. मराठे लढतायत. आता मला सांगा 300 मराठे कापायचे किती ठेवले असतील? मोजके बोटावर मोजके इतके सैन्य बांधत राहिले असतील, बोटावर मोजणे इतके बांधत राहिले असतील. आणि बाजी प्रभू देशपांडे मूर्छित पडलेला. शिवाजीराजे इकडे प्रयत्न करतायत. शिवाजीराजानं सुरव्यांचा वेढा तोडला आणि विशालगडाच्या वाटेवर छत्रपती शिवाजीराजे आदल्या रात्री 10 वाजता निघाले होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे 21 तासाचा प्रवास चिखलाच्या दऱ्याखोऱ्यातून त्या मराठी माणसानं केला असेल. केवळ एकच गोष्ट आहे, माझा राजा जगला पाहिजे. माझा आपण करू शकतो. तुम्ही इतिहास वाचताना ती अक्षर पुस्तकातली वाचताना देखील डोळ्यातून धारा गळून येतात की किती मोठा प्रयत्न केला असेल आपल्या मर्द मराठ्यानं महाराष्ट्राचं तत्व, स्वराज्य आणि सह्याद्री वाचवण्यासाठी. शिवाजीराजे विशालगडाच्या पायऱ्या चढतात आणि बाजी प्रभू देशपांडे जाग येते बाजी प्रभू देशपांडेला, कारण तो मूर्छित झाला होता. बाजी प्रभू देशपांडे पुन्हा जागा होतो आणि उभा राहतो आणि विचारतो आपल्या बांधवांना, अरे तोफेचा आवाज झाला का? माझा राजा गडावर पोहोचला का? आणि लढता अजून नाही बाजी, अजून राजा गडावर पोहोचले नसतील, तोफेचा आवाज झाला नाही. बाजी प्रभू देशपांडे पुन्हा उभा राहतो, छातीवर कर्कचून आपला शेला बांधतो आणि बाजी प्रभू म्हणतो, अरे जोपर्यंत राजेगडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी मरतो कसा? आणि पुन्हा बाजी विटा घेऊन तयार होतो. हर हर महादेवची गर्जना घुमते आणि पुन्हा एक तोफेचा गोळा येतो आणि धार दिशे बाजीच्या छातीत लागतो. पुन्हा बाजी पडतो आणि एवढ्यात शिवाजी राजेगडावर पोहोचतात. अरे तोफेला बत्ती द्या, तोफेला बत्ती द्या, माझ्या बाजीला कळू द्या. तोफेला बत्ती द्या, अरे माझ्या बाजीला कळू द्या की तुझा राजा सुरक्षित गडावर पोहोचला. आणि 3 तोफांचा आवाज झाला. 3 तोफांचा आवाज झाला. बाजी प्रभूच्या कानानं तो 3 तोफांचा आवाज ऐकला. तो आवाज बाजीच्या अंतःकरणापर्यंत पोहोचला आणि बाजी प्रभू देशपांडे दोन्ही हात जोडून छत्रपती शिवाजी राजांना सांगतो, राज साहेब कामी मरतो, राज साहेब कामी मरतो राज. आणि बाजी प्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी राजांसाठी वीर म्हणून स्वीकारतो आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की वेढा आपण पाहिला. पुढे शाहिस्ते खान येतोय. शाहिस्ते खान लाल महालामध्ये पन्हाळगडाच्या वेढ्यातून निघाल्यानंतर शिवाजीराजे शाहिस्ते खानाचा बिमोड करतात. शाहिस्ते खानाला असं शिवाजी राजे मारतात की शाहिस्ते खानाला आयुष्याची आठवण राहून जाते. जाता जाता एका क्षणात पटकन, म्हणजे अजून आपल्याला 20-25 मिनिटे आहेत, पण शाहिस्ते खानाची मोहीम जेव्हा नामजाद केली शिवाजी राजानं, तेव्हा ती तारीख होती 6 एप्रिल 1663. आणि छत्रपती शिवाजी राजांबरोबर फक्त 400 मावळे शिवाजीराजे घेऊन गेले होते. लाल महालामध्ये शिवाजीराजानं 1.25 लाखाच्या सैन्याला चुना लावून महाराष्ट्राचा छत्रपती लाल महालामध्ये शिरला होता. आता लाल महालातून मुदबाग खाण्यातून आणि जनान खाण्यापर्यंत जिथे तो शाहिस्ते खान झोपला होता हे शिवाजी राजाला माहिती होतं. कारण मुदबाग खाण्याची एक जी भिंत होती ती भिंत मातीनं बांधलेली होती आणि ते शिवाजी राजानं पाहिलं होती. कारण लाल महालामध्ये शिवाजी राजाचं बालपण गेलं होतं. नाही, लाल महालच छत्रपती शिवाजी राजाने बांधला होता आणि म्हणून त्या भिंतीला छिद्र पाडलं आणि शाहिस्ते खान झोपला होता. आणि जसं स्वयंपाकघरात गेले तसा झोपलेल्यांना झोपेतच तलवार मारायचे, झोपेतच त्याची मुंडकी बाजूला करायची. एखादा पोर आलाय हे उठलेलं पाहताना त्याला उठायच्या सबदिशी मराठ्यांची तलवार फिरायची, त्याचं मुंडकं उडायचं आणि कुठल्या तरी भाजीमध्ये जाऊन पडायचं. असं कत्तल करता मुतबागखाना पठारखाना कापत छत्रपती शिवाजीराजे शाहिस्ते खानाच्या जनानखान्यात जातात. शाहिस्ते खान झोपलेला असतो आणि त्याच ठिकाणी हर हर महादेव
गावची किलकारी होते. शाहिस्ते खानाला कळत नाही काय झालं, कारण मराठ्यांच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट होते, शाहिस्ते खानाचे तुकडे तुकडे करायचे. शाहिस्ते खान उठला, तलवार घेतली, धावला छत्रपती शिवाजी राजावर. शिवाजी राजा धावले आणि शाहिस्ते खानाच्या सब दिशेने वार केला, सब, आणि एका वारात शाहिस्ते खानाची 3 बोटं तुटली. जीवावरील संकट बोटावर भागवून शाहिस्ते पळाला पार पुणे सोडून. जी 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 पुणे सोडून, जी 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 पुणे सोडून. जी जी पुण्यामध्ये कडक शिस्तीनं, पुण्यामध्ये कडक शिस्तीनं आला मामा शाहिस्ते खान, आला मामा शाहिस्ते खान. पण त्याला शिवाजी राजानं एका मध्यरात्री गाठून घेतली 4 बोटे कापून, घेतली 4 बोटे कापून. जीवावरील संकट बोटावर भागवून शाहिस्ते पळाला पार पुणे सोडून. जी जी पुणे सोडून, जी जी पुणे सोडून. जी 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 जी. शाहिस्ते खान पुन्हा माघारी घेऊन तो निघून गेला. शाहिस्ते खान निघून गेल्यानंतर, कारण शाहिस्ते खानला ज्या दिवशी मारलं ना ती अष्टमी होती बरं का. रामनवमीचा उत्सव होता महाराष्ट्रामध्ये, आणि अष्टमीच्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या 1 दिवस अगोदर शाहिस्ते खानाला मारला. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रानं रामनवमीचा उत्सव साजरा केला. शाहिस्ते खानानंतर खंडोजी खोपडेला कापला, ज्यानं शहाजी राजांना पकडून देण्यासाठी मदत केली होती. त्याला त्याचे पाय कलम केले आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी राजानं 300 मैल उडी मारायचं ठरवलं. सुरतेवर जाऊन सुरतेची लूट करायची हा मनसुबा छत्रपती शिवाजी राजानं घातला. आता सुरत ही औरंगजेबाच्या बहिणीसाठी दिलेली बाजारपेठ होती. सुरतेवर इनायत खान नावाचा एक सरदार होता. तो इनायत खान मगरूर होता. आणि अशी सुरत, आजही तुम्ही सुरतेला गेलात, खरं म्हणजे आता तुम्ही सुरतेला गेलात ना, तर शिवाजी राजाच्या काळापेक्षा सुरत आता व्यापाराची मोठी झालेली आहे. कारण महाराष्ट्रातले उद्योगधंदे सगळे सुरतेमध्ये चाललेले आहेत. हमारे हाथ में खाली गोडाउन है अभी, बस 13,000 पगार लो, गाड़ी को किक मारो, 1.25 लाख का मोबाईल लो और उधर काम करो. उद्योग व्यवसाय करायला आम्ही कधी पाहत नाही आणि आलेले उद्योग आम्ही टिकवत नाही. म्हणून महाराष्ट्रातले उद्योग वेगवेगळ्या प्रांतात जातात आणि महाराष्ट्रावर बेकारी येते. त्यावेळची सुरत देखील अशीच नटलेली असायची. रेशमी तलम कापड्याचे गालिच्यांची बागायत असायची सुरत. धनधान्याची बाजारपेठ असायची सुरत. पैशाचा व्यवहार, मोठे मोठे व्यापारी सुरतेमध्ये असायचे. बहिर्जी होरा नावाचा एक व्यापारी सुरतेमध्ये होता. त्याच्याकडे तर छत्रपती शिवाजी राजांना छापा टाकला. त्याच्या घरामध्ये 5 ते 6 पिंप सोन्याचे भरलेले, मोत्याचे भरलेले 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजाला मिळाले. याचा अर्थ त्यावेळचे व्यापारी किती श्रीमंत असतील. अभी भी व्यापारी ही पैसे वाला है. अभी भी ज्यांच्याकडे व्यापार है त्यांच्याकडे पैसा है. हमारे पास था 3 गुंठा 4 गुंठा, वो भी हमने बेच दिया. अब हमारे पास खाली घंटा बचा है, दूसरा क्या है, अशी परिस्थिती निर्माण झाली. जिथून उत्पन्नाचा सोर्स आहे त्या उत्पन्नाच्या सोर्सला आम्ही संपवलं. आपण दुसऱ्याच्या जमिनी टोकान खाऊन ऐकल्या है की नाही. हो, रोड टच पानी टच, रोड टच पानी टच, बीच में लाइट का खंबा टच. रोड टच पानी टच, बीच में लाइट का खंबा टच. खंबे के ऊपर बैठा कौवा, कौवा बोले काव काव, कुछ नहीं मिला तो निदान टोकन तरी खावा. सुरत अशी सुंदर होती. त्या सुरतेवर छत्रपती शिवाजी राजांना छापा टाकला. रविवारचा दिवस होता, शके 1585, मार्गशीर्ष महिना होता. 6 डिसेंबर 1663 ला छत्रपती शिवाजी राजांना सुरतेमध्ये प्रवेश केला. सुरतेचा इनायत खान होता. सुरतेच्या बाजूला छत्रपती शिवाजी राजे थांबलेले आहेत. शिवाजी राजाने इनायत खानला निरोप दिला, अगर सूरत मेरे हवाले कर देते हो तो यहाँ कुछ नहीं करूंगा. पण इनायत खान हा मगरूर होता. त्यांनी सांगितलं आहे, तू शिवाजी है, मैं इनायत खान हूँ,
मग काय, छत्रपती शिवाजीराजांना आदेश दिले आणि मराठे लांडगे सुरतेला पेटवायला निघाले. सगळी दुकानं पेटवली गेले, सुरतेच्या बाजारात पेटावा गेला. मराठ्यांच्या जवळ सगळे व्यापारी धन आणून देत होते. एवढ्या सुरतेमध्ये एकच चंग बांधला. सुरतेमध्ये आगीचा डोम उठला, कारण सुरत छत्रपती शिवाजीराजे लुटायला गेले होते. म्हणून आज पण गुजरात मध्ये शिवाजीराजाला चोर बोलतात, माहितीये का तुम्हाला? हाँ, लेकिन ऐसा चोर था जो चोरी करके आया और खुद का नाम सूरत के छाती पे गोंद के आया. म्हणजे कोरुणाला ते असं म्हणतात. मेरा हिंदी थोड़ा हेलपाटा खाता है, लेकिन ध्यान में रखो अभी. खरं म्हणजे आम्हाला इंग्लिश मधून आता शिवचरित्र सांगायचं बरं का. हा, राजू भाऊ चौधरी या ठिकाणी आलेला आहेत. मॉरिशस आणि लंडन मधून काही माणसं या भिवंडी मधलं छत्रपती शिवाजी राजाचं मंदिर पाहायला आलं होतं. ते मंदिर पाहिल्यानंतर ते एवढे खुश झाले. ते म्हणाले, महाराज तुमच्या वाणीचा डंका भिवंडी पुरता मर्यादित न राहता राजूभाऊ चौधरी आणि छत्रपती शिवाजी राजाचं नाव केवळ भिवंडी पुरता मर्यादित न राहता ते 7 समुद्रा पलीकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून तुमची शिवचरित्राची कथा लवकरच आम्ही मॉरिशस आणि लंडन मध्ये आयोजित करतो. मैंने पासपोर्ट भी निकाला है. अभी मैं जाऊंगा लंदन मॉरिशस, वहां जाके मालिश करूंगा और गोरा पान होके आऊंगा. पुंडलिका आमचं स्वप्न आहे हो. आमचं स्वप्न आहे मराठी, हिंदी, इंग्लिश या सगळ्या भाषेतले कीर्तनकार, प्रवचनकार, शिवचरित्रकार तयार झाले पाहिजेत. आणि आपल्या भिवंडी, आपल्या ठाणे जिल्ह्याचं, आपल्या शहापूर तालुक्याचं, आपल्या वाडा तालुक्याचं नाव 7 समुद्र पलीकडे गेलं पाहिजे. 7 समुद्र पलीकडे. आणि आम्ही ते नेणार फक्त तुमचं सहकार्य आणि तुमचा आशीर्वाद राजूभाऊ चौधरी आणि कैलास महाराज निचिते यांच्या मस्तकावर ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी त्या सुरतेमध्ये 2-3 घटना घडतात. आता सुरतेची लूट आपण पुन्हा कधीतरी पाहू. मच्छिंद्रनाथ बाबा तो बोले हैं ऐसी कथा मैं रखूंगा. अभी बाबा 4-5 एकड़ का मैदान ले लो आगरी महोत्सव का और वहां रखो कथा. आपके पीछे भरत जी पाटील साहब है. जी भरत पाटील साहेबांनी आमच्या गुरुकुलला 25,000ची टाकी बांधून दिलेली पाण्याची. आपको सलाम है. और अभी मुझे इन्होंने यांनी मला शब्द दिलाय, आज शिवचरित्राची कथा झाली की आम्ही ज्या गळ्यात गंठणी घालून आलो त्या आम्ही इथे ठेवणार. सगळ्यांचं सहकार्य असो, हरकत नाही. बरोबर 9 वाजता आपल्याला कथा संपवायची आहे. शिवराज्याभिषेक आपल्याला करायचा आहे आणि आज आपल्या कथेचा आपल्याला शेवट करायचा आहे. पुन्हा एकदा त्या सुरतेमध्ये अशा घटना घडतात की इंग्रजांच्या साहित्यिकांनी त्या घटना लिहून ठेवाव्यात. सुरतेमध्ये एक जर्मन बाई आहे. ती जर्मन बाई तिच्या घरामध्ये आहे, तिच्याकडे अनाथ काही मुलं आहेत महाराजांसारखी. आणि ती जर्मन बाई अनाथ मुलं घेऊन सांभाळते. आणि मराठी सैनिक येतात आणि तिच्या अंगणामध्ये रात्रभर बसतात. ती अशा पटीतून पाहते, अरे शिवाजी राजाचे सैनिक आलेले आहेत आणि ते आता मला मारायला येतील म्हणून ते कडी लावून आतमध्ये बसतायत. रात्र निघून गेली, पहाट झाली तरी एकही शिवाजी राजाचा मावळा आला नाही आणि त्याने दरवाजा टोकला नाही. पहाटे 5 वाजले, दिवस उजाडला. ती जर्मन बाई बाहेर आली आणि आपल्या मराठ्यांना म्हणू लागली की आप हमें मारने आए हो ना, तुम्ही आम्हाला मारायला आलेला आहात ना, मग रात्रभर इथे बसून काय राहिलात, आम्हाला रात्रीच मारायचं होतं. तेव्हा मराठा मावळाने त्या जर्मन बाई समोर जाऊन अभिमानाने छाती फुलवली आणि म्हणू लागला, आम्ही तुम्हाला मारायला नाही तर तुमचं रक्षण करायला या ठिकाणी थांबलेलो होतो. आमच्या शिवाजी राजाने सक्त आदेश दिले होते, स्त्रिया आणि लहान मुलं यांच्यावर कोणी तलवार चालवायची नाही आणि म्हणून आमच्या राजाने आदेश दिले होते तुमचं रक्षण करण्याचं. ती जर्मन बाई म्हणते, हे गॉड, हे ईश्वरा, असा राजा या विश्वाला जर लाभला तर या विश्वाचं कल्याण होईल हे परक्यानी म्हणावं. अरे हाय आमचा छत्रपती शिवाजी राजा. शिवाबा शूर शिवबा
महाराष्ट्राची शान शिवबा. असा छत्रपती शिवा वेगवेगळ्या अंगाने शोधतो. काही ठिकाणी असं लिहिलेलं आहे की मी काल सांगितलं की एका मुसलमानाचं कुराण जळत होता, तो रडत होता. शिवाजी राजाने त्याला कुराण दिलं आणि त्याला कुराण देऊन त्या कुराणाचा सन्मान केला. हाय आपला छत्रपती शिवाजी राजा. तो एक अजून एक ज्याला आपल्या सुरतेमध्ये एक हाय मला आता ते नाव नाही आठवत, पण तो एक रेविंग्टन नावाचा एक पादरी आहे चर्चचा. त्या पादऱ्याने शिवाजी राजाला पत्र लिहिलं आणि सांगितलं, महाराज आम्हाला तुम्ही अभय द्या, आम्हाला तुम्ही मारू नका. शिवाजी राजानं त्यांनाही अभय दिलं. त्या इनायत खानानं वकील पाठवला शिवाजी राजांना बोलायला. तो वकील इतका कपटी होता की त्या वकिलानं तलवार आणली होती आणि ती लपवून ठेवली होती. तो वकील शिवाजी राजाला म्हणतो, मुझे इनायत खान जी ने भेजा है आपसे आपल्याशी तहाची तयारी करायला. तो शिवाजी राजाला वाटला आता तहाची बोलणी होईल आणि तो इनायत खान मला खंडणी देईल, आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजा त्या वकिलासमोर गेला. त्या वकिलाने मागच्या पुढचं पाहिलं नाही, सरदिशी तलवार काढली. छत्रपती शिवाजी राजांवर तो वकील धावून आला आणि शिवाजी राजाचा एक अंगरक्षक छत्रपती शिवाजी राजाच्या मागे होता. त्या अंगरक्षकानं सरदिशी उडी मारले आणि वरच्या वर त्या इनायत खानाच्या वकिलाची मुंडकी छाटली. हे चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तडपत्या बिजलीचा अवतार, तडपत्या बिजलीचा अवतार, हे केले ढालीवरती वार, केले ढालीवरती वार. अहो शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तडपत्या बिजलीचा अवतार, केले ढालीवरती वार. हो चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, शिवबाची तलवार. शिवाजी राजानं सुरत लुटली आणि तेजही थांबला नाही. आता मात्र छत्रपती शिवाजी राजांना जेरबंद करण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग येतात आणि मिर्झा राजे जयसिंग ते प्रकरण पण फार मोठा आहे. 40,000चं सैन्य घेऊन मिर्झा राजे जयसिंग येतात. पुरंदराला वेढा घालतात आणि पुरंदरला मुरारजी या मुरारजीचा पराक्रम दिलेर खान जेव्हा पाहतो तेव्हा त्याची तलवार चालवताना दिलेर खान सांगतो, ऐ सिपे सालार, ऐ सिपे सालार, ऐसी तलवारबाजी आज तक इन आंखों ने नहीं देखी. मुरार तो तलवार, तो सफेद बुरुज, काळा बुरुज, वज्रकट, हे सगळं सफेद बुरुजावर 60 माणसं एका तोफेनं उडतात आणि मरतात. म्हणून शिवाजीराजे पुरंदरचा तह करायला लागतात. आणि मग त्या ठिकाणी सफेद बुरुजावर मुरारजी लढत होता आणि मुरारजी लढत असताना त्याची तलवार बघून दिलेर खान सांगतो, ऐ सिपे सालार, त्यांनी तलवारबाजी देख के दिल खुश होया. त्यांनी युद्ध थांबवलं आणि तो शिवाजी राजाला तो म्हणतोय त्या मुरारजीला, मुरारजी देशपांडा, शिवाजी राजाच्या सैन्यात काय करतोस, माझ्याकडे ये. त्याला म्हणला, अरे वतनदारीच्या छोट्याशा तुकड्यासाठी विकणारी आमची मराठ्यांची औलाद नाही. अरे आम्ही शिवाजी राजाचे इमानी सरदार आहोत. मरो तर स्वराज्यासाठी, मरो तर शिवबासाठी आणि लढो तर स्वराज्यासाठी आणि लढू तर शिवबासाठी. आपल्याला कोणी एक बिअरची बाटली दिली तर आपण प्रचाराला एका पक्षाच्या गटात जाताव, मीटिंगला दुसऱ्या पक्षाच्या गटात जाताव आणि बटान तिसऱ्याच पक्षाचा मागताव. काय इमान आहे मला. अरे मिर्झा राजा जयसिंगाजवळ जेव्हा तह केला ना तर तहाच्या 5 गोष्टी होत्या. शिवाजी राजाने बाशर्त शरण यायचं, स्वतःच्या संभाजी राजाला त्याने आमच्याकडे पाठवायचं, नंतर कोकणातला 40 लक्षाचा होऊन इकडचा, नंतर मोठे 23 किल्ले कोकणातले, त्याच्यामध्ये हा माऊली किल्ला पण होता, आणि मग वरचे 12 किल्ले. म्हणजे शिवाजी राजाकडे फक्त 12 किल्ले राहिले होते. सगळे मराठी सरदार म्हणतात शिवाजी राजाला, राजा आपलं स्वराज्य बुडालं. तेव्हा छत्रपती शिवाजी राजा म्हणतोय, अरे थकान महसूस मत करना, उडान भरना बाकी है. अरे जमी खत हुई तो क्या हुआ यारो, आसमान तो अभी बाकी है. अजून आपण जिवंत आहोत. जोपर्यंत आपली भवानी तलवारी आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपण आसमान ते एक करू आणि स्वराज्य राखण्याचा प्रयत्न करू. आणि मग पण त्या
मिर्झा राजाच्या बरोबर शिवाजी राजाची तहाची बोलणी होते. मिर्झा राजा शिवाजी राजाला सांगतो, राजा माझ्या बरोबर औरंगजेबाच्या दरबारात चल, त्याचा वाढदिवस आहे. डोळे वटारून शिवाजी राजा मिर्झा राजाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो, मिर्झा मिर्झा, अरे हवे चाळ काढून हवेला चालता येत नाही. अरे पाण्यावर तलवार मारून पाण्याला कापता येत नाही. मारायचं असेल तर मिर्झा इथंच मार. उद्या रणांगणात भेटलास तर नाचवल्याशिवाय ठेवणार नाही. अरे मर्द मराठ्याची औलाद आहे मिर्झा, मोडेल पण वाकणार नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आग्र्याच्या दरबारात शिवाजीराजे कैदे होतात. कैदेतून शिवाजीराजे पसार होतात आणि मग छत्रपती शिवाजीराजे पसार झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे शिवाजीराजाने मोहिमा काढल्या. जेवढे किल्ले गेले होते तेवढे किल्ले त्याने काबीज केले. आणि मग अशा वेळी काशीवरून गागा भट्ट नावाचा एक धर्मपंडित, एक वेदशास्त्र संपन्न पंडित महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजाला भेटायला येतोय. शिवाजीराजाला कविभूषण पण भेटायला आला होता, ज्यानं शिवाजीराजाचं वर्णन कसं केलेलं माहिती आहे का तुम्हाला? शिवाजीराजाचं वर्णन कविभूषणानं केलेलं आहे. उत्तर भारतातला, म्हणजे तो उत्तर भारतातला असं म्हणतात की तो याच्याकडून आला होता उत्तर भारतातून. आणि तो कवी शिवाजीराजाचं वर्णन करतो. कुंद कहा पे वृंद कहा अरुचंद कहा सरजा जस आगे, भूषण भानु कृषानु खाब कुमनक पराप महितल पाग, राम कहा द्विज राम कहा अतिसास में शिवराज के आगे. तो वर्णन करतो. त्यांनी शिवाजीचं वर्णन असं केलेलं आहे, साजीच्या तुरंग सैन अंग में उमंग भरी सरे जा शिवाजी जंग चित न चलत है, भूषण बनत नाद बिहद नगारन की, ऐल पैल खेल बैल गजन की थैल पैल सैल उचलत है. त्यांनी वर्णन केलेलं आहे. तो असा म्हणतोय, साजीच्या तुरंग सैन अंग में उमंग भरी सरे जा शिवाजी जंग चित न चलत है, भूषण बनत नाद बिहद नगारन की, गजन की थैल पेल ऐल पेल खेल बेल खलक की वेल बेल. इतकं वर्णन सुंदर आहे. हा, त्यांनी त्याचं वर्णन केलं शिवाजीराजाचं. किंवा ते इंद्रजिमी जंबपर आहे ना, हे पण शिवाजीराजाचं वर्णन आहे. इंद्रजिमी जंबपर वाडवसु अंबपर रावण सुदंबपर, जय शिवराज हे, जय जय शिवराज हे, जय शिवराज हे, असं वर्णन. आणि त्याचा अर्थ पण फार मोठा आहे. त्याची अनेक पद आहेत. सक्र-जिमी हा कविभूषण जेव्हा रायगडावर आला ना, जगदीश्वराच्या पायरीवर बसला होता, तो सुंदर अशी कवणं म्हणत होता. शिवाजीराजा आला. शिवाजीराजा त्याला म्हणतो गा. आता त्यांनी शिवाजीराजा पाहिलेला नसतो. तो म्हणतो गा. तो जसा थांबत होता तसा शिवाजीराजा म्हणायचे गा. त्याला कळेना की आहे तरी कोण. त्यांनी त्याला विचारलं तुम कोण हो. त्यांनी म्हटलं तू ज्याची कवणं गातोस ना, तू ज्याचं कौतुक करतोस तुझ्या कवितेतून, तो छत्रपती शिवाजीराजा मी आहे. आणि मग तो म्हणाला, राजे मी थांबत होतो तेव्हा तुम्ही मला पुन्हा गायला का सांगत होतात? तर त्यांनी उत्तर दिलं शिवाजीराजानं, तू जेवढा वेळा गाणार होतास तेवढे लाख मोहरा मी तुला देणार होतो. काय बोलले शिवाजीराजे? उत्तर भारतातून आलेल्या कवीला तू जेवढा वेळा गाणार होतास तेवढ्या लाख मोहरा मी त्याला देणार होतो. त्याने शिवाजीराजाला उत्तर दिलं, राज लाख मोहरांसाठी रायगडावर आला नाही, लाखाच्या पोशिंद्याची थाप या पाठीवर पडावे म्हणून शिवाजीराजा रायगडावर आलो आहे. आणि म्हणून हे सगळं असं आहे राज्याभिषेकाचा. तो गागा भट्ट छत्रपती शिवाजीराजाला सांगतो, राजे लाख किल्ले बांधलेत, लाख माणसं निर्माण केली, स्वराज्य उभं केलं, 12 मावळामध्ये अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत तुमची स्वतःची हुकूमत निर्माण केली. पण शिवाजीराजे अजून तुमच्या डोक्यावर तख्त नाही, छत्र नाही, म्हणून आज तुम्ही सार्वभौम राजे नाहीत. आता काय करावं? शिवाजीराजाने याच्या अगोदर एक राज्याभिषेक केला होता, त्याला पौराणिक राज्याभिषेक म्हणतात. म्हणजे आपण घरच्या घरी पूजा घालतो नाही का, कलश पूजन. पण ते ब्राह्मण लोकांना शिवाजीराजा शिक्षा करू शकत नव्हता. आणि मग शिवाजीराजाला गागा भट्टांनी सांगितलं, राजा तू काही लोकांना शिक्षा नाही करू शकत, मग तुला आता त्या लोकांना शिक्षेचा अधिकार मिळवायचा असेल तर तुला स्वतःचं छत्र चामर पाहिजे, स्वतःचं सिंहासन पाहिजे आणि स्वतःचा राज्याभिषेक तुला करावा लागेल. गागा भट्टांचा प्रस्ताव छत्रपती शिवाजीराजांना मान्य केला आणि राजधानी निवडली रायगड.
आणि रायगडावर छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 आणि ती तारीख होती आनंद नाम संवत्सर 6 जून 1674. मुहूर्त काढला गेला छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाचा. देशोदेशीला आमंत्रण दिले गेले, देशोदेशीला आमंत्रण पोहोचले गेले. देशोदेशीचे राजे रायगडावर छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला निघाले. राज्याभिषेक 4 महिने चालला बरं का. किती महिने? 4 महिने. म्हणजे राज्याभिषेक चालला 3 महिने, पण राज्याभिषेकाची तयारी 4 महिने अगोदर होती. 4 महिने अगोदर. जसं 2024च्या इलेक्शनची तयारी इथून सुरू झालेली आहे, तसं शिवाजी राजाच्या राज्याभिषेकाची तयारी 4 महिने रायगडावर सुरू होते. कारण संपूर्ण भारतातून एवढंच नाही तर जर्मन, पौल, डचगीज, पोर्तुगीज या सगळ्यांना हापशानं आमंत्रण होतं. आणि मग त्यांची राहण्याची व्यवस्था रायगडावर केली होती. आणि मग रायगडावर सगळ्यांना आमंत्रण दिलं गेलं. वेगवेगळ्या ब्राह्मणांना बोलवलं गेलं. कोणी दशग्रंथी भांडी ब्राह्मण आहे, कोणी पौराणिक ब्राह्मण आहे, कोणी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे. शिवाजी राजाच्या राज्याभिषेकाला 1 लाख लोक आली होती. हाऊ मेनी पीपल्स? 1 लाख. 4 महिने त्यांच्या सगळ्यांची व्यवस्था केली होती. 1 लाख लोक रायगडावर तुम्ही जाता. काय व्यवस्था असेल 1 लाख लोकांची? अरे एक टॉमस निकोलस नावाचा एक इंग्रजी वकील येतो आणि तो ती व्यवस्था पाहून हैराण होतो की हा शिवाजी राजा कोण आहे. असे 1000 औरंगजेब एका चिमटीत बसतील एवढा मोठा हा शिवाजी राजा आहे. तो टॉमस निकोलस हे रायगड पाहतो. त्यांनी लिहून ठेवलंय त्या रोहिंग्या हेनरीनी. त्याच्या वर्णन आहे रायगडाच्या याचं. आताही तुम्ही पाहू शकता. त्या टॉमस निकोलसने पाहिलं 4 हत्ती रायगडावर आणले. त्याला प्रश्न पडला, मी माझा घोडा खाली ठेवून पायी रायगडावर आलो आणि हे 4 हत्ती शिवाजी राजाने आणले कसे? त्यावेळी ते जेसीबी नव्हते, क्रेन नव्हते आणि हत्ती आणायचे साधी गोष्ट आहे का? इथं बायकोला घेऊन रायगड चढता येत. तर हत्ती 4 हत्ती एवढे मोठे बलाढ्य. आता बघा प्लॅनिंग कुठलं होतं शिवाजी राजाचं. त्या निकोलसने विचारलं शिवाजी राजाला, राजे हे 4 हत्ती तुम्ही रायगडावर आणले कसे? त्यांनी म्हटलं काय नाही, लहानपणीच आणले. आणताना 2च आणले होते. अरे पण मग हे 4 कसे काय? शिवाजी राजे म्हणतात आणताना नर आणि मादी आणली होती. नर आणि मादी आणली होती. 2चे 4 होणार हे मला माहिती होतं. तो गालातल्या गालात असला. तो म्हटला अरे एवढी प्लॅनिंग जर आमच्या इंग्रजांनी केली असती तर स्वर्गावर पण राज्य केला असता. साधी गोष्ट नव्हती बरं का. शिवाजी राजाच्या प्लॅनिंगला इंग्रज पण थरथर घाबरत होते. तुम्हाला माहिती आहे का? राज्याभिषेकाला इंग्रजांनी पत्र दिलं शिवाजी राजाला. ऐका किती डोकेबाज होता माझा शिवाजी राजा. राज्याभिषेकाला त्या राजापूरच्या वखारीकरांनी पत्र दिलं त्या इंग्रजांनी आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं, कारण राज्याभिषेकाला शिवाजी राजा दानबिन देत होता की नाही. बड्डेच्या दिवशी माणूस खुश असतो. बड्डेला तुम्ही काही मागा लगेच देतो माणूस. माझ्या पप्याचा बड्डे, घे पप्या मोबाईल. हा पप्या पप्पी बरोबर चॅटिंग करतो आणि वजिरी सोडला फरार होतो ना. मग दुसऱ्या दिवशी दांडूक घेतो. कोणी सांगितलं होतं मोबाईल द्यायला? मला तुम्ही सांगा ना. आता तुम्हाला गंमत सांगतो. शेवटचे 10 मिनटं राहिले संपतो आपण. राज्याभिषेक झाला आणि बरोबर कथा वेळेतच संपते आपली. आता मी सांगत होतो त्या टॉमस निकोलसने पाहिलं 4 हत्ती रायगडावर आणले कसे. त्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी एका मराठ्याला विचारलं, इकडे रे हे 4 हत्ती आणले कोणी? तो मराठा गालातल्या गालात असला. तो म्हटलं मला काय विचारतोस, माझ्या राजासने विचार ना. आता जेवायला बसले शिवाजीराजे, त्यांच्या शेजारी तो बसला. त्यांनी शिवाजी राजाला विचारलं, राजा एवढे 4 हत्ती आणले कसे काय? शिवाजी राजे म्हणते लहान होते आणि मग त्याचा गवताची पेंडी आम्ही लावायचो आणि दाखवीत त्यांना आणायचो. आता त्यांनी शेवटचा प्रश्न विचारला राजांना, राजे हे 4 हत्ती तुम्ही रायगडावर का आणले? शिवाजी राजांना सांगितलं, मला राज्याभिषेक करायचा होता म्हणून 4 हत्ती रायगडावर आणले. मग त्यांनी शेवटचा प्रश्न विचारला, राजे रायगडावर हे 4 हत्ती तुम्ही आणले कधी? तेव्हा त्याने सांगितलं, 17 वर्षापूर्वी रायगडावर हे 4 हत्ती आणले. त्यास टॉमस निकोलस बेशुद्ध पडला. याचा अर्थ 17 वर्षापूर्वी शिवाजी राजांना ठरवून घेतलं होतं की मला रायगडावर राज्याभिषेक करायचं. याला म्हणतात दूरदृष्टी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता रायगडावर छत्रपती शिवाजी राजाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. रायगडावर मुहूर्त काढलेला आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा.
छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक दोन प्रकाराने होणार होता। एका प्रकारामध्ये होता छत्रपती शिवाजी राजांचा जलाभिषेक आणि दुसऱ्या प्रकारामध्ये होता छत्रपती शिवाजी राजांच्या मस्तकावर छत्र चामर धरणं। रायगडावर मंत्र पुष्पांजली सुरू झालेली आहे। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै रंगे तुष्टो वासस्तनुभिः वेशेमदेव हितं यदायुः। छत्रपती शिवाजी राजांचे सरदार बाहेर पडलेला आहे, कारण या महाराष्ट्रातल्या जेवढ्या नद्या होत्या तेवढ्या नद्यांचं पाणी आणायचं होतं। या महाराष्ट्रामध्ये जेवढे किल्ले होते तेवढ्या किल्ल्यांची माती आणायची होते, कारण 32 मणी सोन्याचं सिंहासन याच किल्ल्यावर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा, आणि म्हणून ती माती आणली गेली। सगळेजण रायगडावर जमलेले आहेत। रायगडाच्या सजावटीचं काम सुरू आहे। कोणी तोरणं लावतो, कोणी आंब्याची तोरणं बनवून आणतो, कोणी झेंडूच्या फुलांच्या माळा करतो। रायगडाचं प्रवेशद्वार अगदी दिव्य आणि मांगल्यानं सजलेलं आहे। स्वस्ति न इंद्रवृदश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न दरक्षारिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु। अनेक ब्राह्मण त्या रायगडाच्या चारी बाजूने मंत्र उच्चार करत आहेत आणि मग देशोदेशीच्या पाहुण्यांचं आगमन रायगडावर होतो आहे। त्यांच्या स्वागतासाठी अनेक मावळे सज्ज झालेले आहेत। त्यांना उंची वस्त्र देऊन त्यांचं स्वागत केलं जातं। रायगडावर इंग्रज येत आहेत, डच येत आहेत, पोर्तुगीज येत आहेत, मोगल येत आहेत, सगळ्या राजांचे सगळे जण येत आहेत आणि छत्रपतींचे मावळे त्यांचं स्वागत करतायत। स्वागतम अथ स्वागतम शुभ स्वागतम आनंद मंगल मंगलम आनंद मंगल मंगलम नित प्रियम भारत भारतम स्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम। रायगड राज्याभिषेकाचा दिवस जवळ आलेला आहे। मधल्या काळामध्ये बाजारपेठा फुलवलेल्या आहेत, सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे। छत्रपती शिवाजीराजे निघाले, शिवाजीराजे निघाले आजूबाजूच्या सगळ्या गडकोटांचं दर्शन घ्यायला। छत्रपती शिवाजीराजे निघाले, त्यांना तुळजापूरला यायचं होतं, तुळजापूरला भवानीचं दर्शन घ्यायचं होतं, पण छत्रपती शिवाजीराजांकडे तेवढा वेळ नव्हता आणि मग शिवाजीराजांचा घोडा प्रतापगडाकडे वळला आणि प्रतापगडावरच्या तुळजा भवानीचं छत्रपती शिवाजीराजांना दर्शन घेतलं। असं म्हणतात 125 मन सोन्याचा छत्र चामर छत्रपती शिवाजीराजांना त्यावेळी प्रतापगडाच्या तुळजा भवानीला अर्पण केला। शिवाजीराजांना सगळ्या मंदिराची दर्शनं घेतली। राज्याभिषेकाचा दिवस उजाडला। शिवाजीराजे पहाटे पहाटे उठले। छत्रपती शिवाजीराजांना स्नान उरकून घेतलं। शिवाजीराजाच्या अंगाला सुवासिनीने उठणं लावलं। सुगंधी उठण्यानं माझ्या राजाचा देह मांगलिक बनवला। छत्रपती शिवाजीराजाला अंघोळ घालताना दुग्धाभिषेक घालण्यात आला। वेगवेगळ्या वनस्पतीनं माझ्या छत्रपती शिवाजीराजाच्या अंगाला लेप दिला गेला। एवढंच नाही तर छत्रपती शिवाजीराजाच्या अंगाला चंदनाचा लेप दिला। जसं वारकरी पंढरीच्या पांडुरंगाला चंदनाचा लेप देतात आणि तसा लेप छत्रपती शिवाजीराजांना त्या सुवासिनीने दिला। आता मी मगाशी म्हटलं त्यावेळी दोन प्रकारच्या विधी होणार होते। एक विधी होता छत्रपती शिवाजीराजांच्या अभिषेकाचा। महाराष्ट्रातल्या सगळ्या गंगांचं पाणी आणलं गेलं
अभिषेकाला छत्रपती शिवाजीराजे सोन्याच्या पाट्यावर बसले. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजीराजांचं लग्न लावलं गेलं. सोयराबाईंच्या सोबत छत्रपती शिवाजीराजांचं लग्न लावलं. सोयराबाईंच्या पदराचा सेला आणि माझ्या छत्रपती शिवाजीराजांचं उपरणं एकमेकाला बांधलं गेलं आणि पाटावर स्वराज्याची राणी आणि स्वराज्याचा राजा विराजमान झाला. भटजींचे मंत्रोच्चार सुरू झाले. पाठीमाग छत्रपती शिवाजीराजांचं अष्टप्रधान मंडळ आलं. अष्टप्रधान मंडळ आलं आणि अष्टप्रधान मंडळानं एकेका हातामध्ये एकेका गंगेचा कलश घेतला. अष्टप्रधान मंडळातील एकेकानं कलश घेतला आणि त्या कलशानं 8ही जणांना माझ्या छत्रपती शिवाजीराजाच्या मस्तकावर जलधारा धरल्या आणि गंगा, यमुना, सरस्वती, तुंगभद्रा, चंद्रभागा, भीमा, इंद्रायणी या सगळ्या नद्यानं माझ्या छत्रपती शिवाजीराजाच्या मस्तकाचा अभिषेक केला. हे शुभ घडीला शुभ मुहूर्ते सनई साजे शगुणवंती शुभ घडीला जय जयकारे. राजवस्त्रे छत्रपती शिवाजीराजांना परिधान केली. आता माझ्या शिवाजीराजांची शस्त्रपूजा सुरू झाली. शिवाजीराजानं एका तबकामध्ये भवानी तलवार होती, एका तबकामध्ये धनुष्यबाण होता. एका तबकामध्ये तलवार होती, एका तबकामध्ये धनुष्यबाण होता. गदा होती, स्वराज्याची सगळी हत्यारं होती आणि माझा महाराष्ट्राचा जाणता राजा हातामध्ये निरंजन घेऊन त्या भवानी तलवारीला ओवाळीत होता. हे जगदंबे, हे भवानी, तुझी आतापर्यंत साथ मिळाली नसते तर हे 32 मणी सोन्याचं सिंहासन उभा राहिलं नसतं. हे जगदंबे, प्रणाम आहे तुझ्या या कर्तृत्वाला आणि तुझ्या या पराक्रमाला. छत्रपती शिवाजीराजे धनुष्यबाणाकडे येतात. त्या धनुष्यबाणावर फुलं उधळतात. शिवाजीराजा निरंजन ओवाळतो. तुपाचा दिवा त्या धनुष्यबाणाच्या भोवती फिरवत छत्रपती शिवाजीराजा म्हणतो, रघुरामाला तू साथ दिलीस तशी साथ तू मला दिलीस. छत्रपती शिवाजीराजे जातात. भवानी मातेला निरंजन ओवाळतात आणि शिवाजीराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असलेली साक्षात भवानी म्हणजे जिजाऊ मासाहेब शिवाजीराजे तिच्या चरणावर जातात. 2 फुलं ठेवतात आणि जिजामातेला निरंजन ओवाळतात. जिजामाता म्हणते, शिवबा, अरे आम्ही तर हाडामासांची माणसं, आम्हाला का ओवाळताय? ओवाळायचं तर देवाला असताना. शिवाजीराजे म्हणतात, आईसाहेब, तुम्ही आम्हाला देवापेक्षा कमी आहात का? जिजाबाई आईसाहेबांचं औक्षण होतं. छत्रपती शिवाजीराजा उंची वस्त्रे परिधान करतो. गळ्यामध्ये कवड्याची माळ घातली जाते. शिवाजीराजाच्या मस्तकात आता चिरोतोप नव्हता. शिवाजीराजाच्या मस्तकात सजवलेला, मोत्यानं मडवलेला आणि एका चक्रवर्ती राजाला शोभेल असा चिरोतोप होता. त्याच्या पाठीमागे साक्षात मोत्यांच्या माळा झुलत होत्या. शिवाजीराजा निघाला. हातामध्ये छत्रपती शिवाजीराजाच्या विष्णूची मूर्ती दिली गागा भट्टांनी. आता माझा छत्रपती शिवाजीराजा 32 मणी सोन्याच्या सिंहासनाकडे येणार होता. हातामध्ये विष्णूची मूर्ती घेतली माझ्या छत्रपती शिवाजीराजानं आणि राज दरबारामध्ये 32 मणी सोन्याचं सिंहासन सजलेलं होतं. त्या सिंहासनाकडे छत्रपती शिवाजीराजा येत होता. वेगवेगळे राजे, वेगवेगळे प्रधान, वेगवेगळे सरदार शिवाजीराजाची उत्सुकतेने वाट पाहत होते. कसा दिसत असेल तो शिवाजीराजा? कालपर्यंत याला वेगवेगळ्या वेशात पाहिलं आपण. कधी बैराग्याचा वेश धारण करीत होता तर आज शिवाजीराजा कधी दाढी करत होता तर कधी दाढी वाढवत होता. वेगवेगळ्या वेशांतरानं आमच्या सुलतानानं चकमा देत होता. आज कोणती वस्त्र नेसलेली आहेत शिवाजीराजानं? शिवाजीराजानं दरबाराचा उंबरठा ओलांडला आणि पहिलं पाऊल
गागा भट्टांनी सांगितलं, राजे पाय उमऱ्याच्या आत घ्या. तुम्ही बघा, रामाची मूर्ती आहे ना, रामाची मूर्ती, तिच्या एका हातामध्ये धनुष्यबाण आहे, उजवा पाय बाहेर काढलेला आहे, शुभ पाय डावा आहे. तसा शिवाजीराजांना गागा भट्ट म्हणतात, राजे उमऱ्याला पाय लावा. जसं सुवासिन आपल्या घरामध्ये येताना, नवीन घरात येताना मांगल्याच्या चरणांनी येते, दिव्यत्वाच्या चरणांनी येते आहे, तसा माझा शिवाजीराजा त्या दरबारामध्ये येत होता. छत्रपती शिवाजीराजांना पाऊल टाकलं. सगळ्या राजांच्या नजरा माझ्या शिवाजीराजाच्या प्रतिकृतीकडे वळला. हा शिवाजीराजा म्हणजे साक्षात रघुराम दिसत होता. अरे साक्षात रामाचा अवतार, अरे नाही नाही, साक्षात दशरथाचा पुत्र दशरथ नंदन छत्रपती शिवाजीराजा दिसत होता. आगा स्वधर्म हा पुला, जरी काळ कठीण जाहला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. स्वराज्य तोरण, स्वराज्य तोरण चढे, गरीजती तोफांचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. छत्रपती शिवाजीराजांची पावलं 32 मणी सोन्याच्या सिंहासनाकडे येत होते आणि ते पाऊल मराठी माणसाचं होतं. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. अरे आकाशामध्ये देवाने ही गर्दी केली असेल, इंद्रदेवाला असेल, चंद्रदेवाला असेल, सूर्यदेवाला असेल, हातामध्ये फुलांच्या ओंजळी घेऊन सगळे देव वाट बघत असतील की कधी कधी हा शिवाजीराजा सिंहासनावर बसतो आणि आम्ही त्याच्या मस्तकावर फुलांचा अभिषेक करतो. छत्रपती शिवाजीराजाचं पाऊल पुढलं पडलं होतं. शिवाजीराजानं मराठी भाषा वाचावी म्हणून पहिला 350 वर्षापूर्वी पहिली मराठी भाषेची डिक्शनरी म्हणजे मराठी भाषेचा राजव्यवहार कोश माझ्या छत्रपती शिवाजीराजानं तयार केला होता. ज्योतिष पाहण्यासाठी शिवाजीराजानं स्वतःचं पंचांग निर्माण केलं होतं. कारण शिवाजीराजाला स्वतःच्या भाषेचा अभिमान होता. शिवाजीराजाच्या काळात सगळा राजव्यवहार पारसी भाषेमध्ये होत होता. फारसी भाषेत होत होता. शिवाजीराजानं तो बदलला आणि शिवाजीराजानं राज्याचा राजकारभार मराठी भाषेत केला. अरे हा आहे आमचा छत्रपती शिवाजीराजा. मराठी भाषा आमची छान, मराठी कुळी आमची महान. या भाषेची सुंदर बात कविवर रत्नी सुंदर वाण, संतते अनवंतांचे असे पूज्य हे स्थान. मराठी भाषा आमची छान, मराठी भाषा आमची छान. असा शिवाजीराजा पावलानं त्या राज दरबाराकडे वळत होता. आणि मग सगळे राजे छत्रपतीला पाहत होते. दरबारातल्या सर्वांनी आरतीची तबका हातात घेतली होती आणि छत्रपती शिवाजी राजाकडे आरती ओवाळीत होती. त्या दरबाराच्या एका बाजूला सोयराबाई विराजमान झाल्या होत्या, एका बाजूला छोटा शंभू राजा विराजमान झालेला होता, एका बाजूला काशीचे गागा भट्ट आणि त्यांच्या बरोबर असलेली ब्राह्मण मंडळी. त्या 32 मणी सोन्याच्या सिंहासनाच्या पाठीमागे 8 खांब होते आणि त्या 8 खांबांमध्ये अष्टप्रधान मंडळ उभं होतं. तुम्ही कधी जर शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाचं चित्र पाहिलं ना, ते चित्र ओरिजिनल चित्र आहे, ते काही इंग्रजांनी काढलेलं आहे.
आणि त्यानं सगळं वर्णन केलेलं आहे की कोण कुठे उभा राहिलेला होता. आणि माझा शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी राजांचं एक एक पाऊल सिंहासनाच्या दिशेनं जात होता. शिवाजी राजानं आईसाहेबांना मुजरा केला. जिजामाऊले गे तुझे पाय वंदितो मी. छत्रपती शिवाजी राजांना मुजरा केला. असं म्हणतात पहिली माझी ओवी ग, पहिली माझी ओवी ग त्या जिजाऊ आई साहेबाला, आणि दुसरी माझी ओवी ग त्या छत्रपती शहाजीराजाला. आई साहेबांना नमन केलं. आणि आता 32 मणी सोन्याच्या सिंहासनाच्या पायऱ्याला चढण्यासाठी शिवाजी राजानं पहिल्या पायरीवर पाय नेला. आणि शिवाजी राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कारण ते 32 मणी सोन्याचं सिंहासन माझ्या एकट्याचं कर्तृत्व नव्हतं. पहिल्या पायरीवर पाय देताना माझ्या छत्रपती शिवाजी राजाला बाजीप्रभू देशपांडे आठवला. हे नमन मावळांना, नमन मायभूमीला, नमन मातेला, नमन जिजाईला, नमन भूमीला, नमन राष्ट्रदेवतेला, नमन संतांना, नमन मायभूमीला, नमन मायभूमीला. पहिल्या पायरीवर बाजी प्रभू देशपांडे आठवला. दुसऱ्या पायरीवर पाव देताना छत्रपती शिवाजी राजाला तानाजी मालुसरे आठवला. अरे मुलाच्या लग्नाच्या पत्रिका बगलेत बांधून हा माझा तानाजी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी कोंढाण्यावर गेला. आणि पुन्हा तानाजी आलाच नाही. अरे चादरीत बांधलेला तानाजी मालुसरेचा, चादरीत बांधलेला तानाजी मालुसरेचा तो देह पाहिला. आणि छत्रपती शिवाजी राजाने डोळे बंद केले. अरे छत्राच्या मारावर चढणारा शिवाजी राजा होता. राज्याभिषेकावर जाणारा होता. राजा आनंदी असायला हवा होता. पण शिवाजी राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. त्याचा अंतःकरण तिल तिल तुटत होतं. हृदयाच्या त्याच्या शकल्या होत होत्या. तिसऱ्या पायरीवर जाताना छत्रपती शिवाजी राजाला आठवला आग्र्याला स्वतःच्या जागी झोपणारा मदारी मेहतर. चौथ्या पायरीवर छत्रपती शिवाजी राजाला आठवला तो शिवाकाशीत पायऱ्या पाचव्या पायरीवर छत्रपती शिवाजी राजाला एक 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 मावळा आठवत होता. शेवटच्या पायरीवर छत्रपतीची हिंमत होत नव्हती. पण तेव्हा शिवाजी राजानं महाराष्ट्र आठवला. आणि हा अवघा महाराष्ट्र मला करायचा असेल तर मला सिंहासन हवं. आणि म्हणून शेवटच्या पायरीवर छत्रपती शिवाजी राजानं पाय दिला. आणि 32 मणी सोन्याच्या सिंहासनावर माझा शिवाजी राजा विराजमान झाला. सगळीकडे फुलांचा वर्षाव झाला. आणि गागा भट्ट आले. आणि गागा भट्टांनी छत्र चामर आणलं. मंत्र घोषानं गागा भट्ट छत्र चामर घेऊन आले होते. सोन्याचं छत्र चामर माझ्या छत्रपती शिवाजी राजाला तयार केलं होतं. अष्टप्रधान मंडळ पाठीमागे उभं होतं. अष्टप्रधान मंडळानं हरत्या हातात घेतल्या होत्या. गागा भट्ट छत्र चामर घेऊन आले. आणि 32 मणी सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या छत्रपती शिवाजी राजांना तिलक केलं गेलं. आणि छत्र चामर गागा भट्टांनी छत्रपती शिवाजी राजाच्या मस्तकावर धारण केलं. आणि दरबारामध्ये गागा भट्टानं एकच ललकारी दिले. अस्ते कदा, अस्ते कदा महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालय
सर्वांनी छत्रपती शिवाजीराजाचा गौरव केला, शिवाजीराजाला अर्पित केला, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य शिवाजीराजाला भेट दिलं. छत्रपती शिवाजीराजाने देखील त्यांना उंची वस्त्र दिले, मानाची पदं दिले, नियुक्त केला. शिवाजीराजे जगदीश्वराच्या मंदिरात जाऊन मस्तक टेकवतात, पुन्हा शिवाजीराजे राज दरबारात येतात आणि छत्रपती शिवाजीराजाचा राज्याभिषेक संपन्न होतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचा पाया झाला, महाराष्ट्राचा पाया आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराया. आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराया. आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराया. छत्रपती शिवाजीराजे राजे झाले होते. आता छत्रपती शिवाजीराजे वेदोक्त पद्धतीने त्यांचा राज्याभिषेक झाला होता आणि आता शिवाजीराजे खऱ्या अर्थानं राजे झाले होते. आज छत्रपती संकटात जिद्द देते साथ आई भवानी ठेवी शिरावर हात. दृष्टांत देऊन सामोरी येऊन होता. अरे वैराग्याची छाटे हा चितला झेंडा होता. हर हर महादेव हा चितला महामंत्र होता. सह्याद्रीच्या कुशीत गोरगरीब मावळे हे चितलं बळ होतं. हे राज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा हा चितला अढळ विश्वास होता. महाराष्ट्र धर्म हा चितला कर्मयोग होता आणि हे उभं करणारा फक्त एक छत्रपती शिवाजी राजा होता.